आता आपण लाईव्ह आहोत. मी संस्थेचे सचिव गुरुवर्य डॉक्टर प्रदीप ढवळ सर यांना विनंती करेल की त्यांनी प्रस्तावनेने या कार्यक्रमाची सुरुवात करावी. ढवळ सर. नमस्कार जयशंकजी, आवाज येतोय? सर कमी येतोय आवाज. ऑल प्रॉपर परफेक्ट. आता येतोय? प्रॉपर आहे सर, प्रॉपर. ओके. आजचा आपला हा 64वा दिवस. आनंद विश्व गुरुकुल ज्येष्ठ रात्र महाविद्यालयाच्या वतीने आजच्या या व्यासपीठावरती संवाद मनाच्या कार्यक्रमात जशन भूमकर की जे मूळ गायक आणि जागतिक उद्योग या विषयावर ना ते आपलं स्वतःचं वेगळं करिअर करताय. खरं म्हणजे तरुणांचं नेतृत्व आहे. आजपर्यंत म्हणजे 63 जे वक्ते येऊन गेले, हे सगळे वक्ते जवळजवळ 30-35 वर्ष आपल्या क्षेत्रामध्ये मुसाफिरी करणारे होते. त्यामध्ये प्रकाश आमट्यांपासून अलका कोबल पासून अनेकांची नावं आपल्याला घेता येतील. कालपर्यंत आनंद नाडकर्णी इथपर्यंत सगळा जो प्रवास आपण सगळं स्क्रीनवरती बघतो, ही सगळी ज्येष्ठ आणि श्रेष्ठ मंडळी की ज्यांच्या मागे अनुभवाचं प्रचंड मोठं गाठोडं होतं. जशन आज हा तरुणांचं नेतृत्व आपल्या समोर आहे. म्हणजे संगीतामध्ये देखील एक वेगळी दृष्टी जर माणसाला असेल, गायक म्हणून एक वेगळा परफॉर्म त्यांचा उत्तम झाला असेल, तर काय होऊ शकतं आपल्या आयुष्यामध्ये, किंवा तो देखील एक वेगळा मार्ग आज जशन भूमकरच्या वतीने जशन भूमकर आपल्या समोर व्यक्त होणार आहेत. आणि खरं तर अरुंधतीने ज्यावेळी मला सांगितलं तर भूमकरांचं नाव घेतल्यावरती ठाण्यामध्ये आम्हाला एकच नाव माहिती आहे, आणि डॉक्टर भूमकर. सगळ्यांच्या मनामनात हृदयात अतिशय प्रेमाचं ज्याने आदराचं स्थान निर्माण केलं असं भूमकरांचे चिरंजीव वडिलांच्या ट्रॅकवर न जाता वेगळ्या ट्रॅकवरती काहीतरी वेगळं करतायत, हे ऐकल्यावरती मला मात्र मी लगेच अरुंधतीला म्हणाले की हरकत नाही, आपल्याला याही व्यक्तीचं आपल्याला ऐकावं लागेल. आमचे तरुण मुलं सगळी कॉलेजची आहेत, या सगळ्यांना तुमचं आजचं भाषण अतिशय प्रेरणादायी ठरेल. मी अगदी आमच्या महाविद्यालयाच्या वतीने, संस्थेच्या वतीने तुम्हा दोघांचं मनापासून स्वागत करून फार मध्ये वेळ न घेता डॉक्टर अरुंधती भारला विनंती करीन तिने सगळी सूत्र आपल्या हाती घ्यावीत. नमस्कार, धन्यवाद सर. आनंद विश्व गुरुकुल नाईट कॉलेज, आनंद विश्व गुरुकुलचे सगळं व्यवस्थापन मंडळ आणि आपण सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. आज ज्या व्यक्तीला आपण भेटणार आहोत ते एक युवा तडफदार असं व्यक्तिमत्व आहे. त्यांना असं मला नाही म्हणता येणार, मी त्याला असंच म्हणेन, कारण गेल्या काही वर्षात मी जशन भूमकर याचा संपूर्ण प्रवास अतिशय जवळून बघतेय. माझे व्यक्तिगत त्याच्याशी संबंध अतिशय सलोख्याचे असल्यामुळे त्याचा सगळा प्रवास तुमच्या समोर मांडताना आज मला मनापासून आनंद होतोय आणि म्हणावंसं वाटतंय, हम युवा है हम युवा, हम युवा है हम युवा, हर तरंग हर उमंग है युवा, हर तरंग हर उमंग है युवा, हम युवा है हम युवा, हर जिंदगी की धड़कने हम युवा. तरुण युवा उद्योजक, गायक, नर्तक आणि उद्योजक जशन भूमकर यांचं मनापासून स्वागत करते. सर्वप्रथम थँक्यू सो मच अरुंधती, अँड थँक्यू सो मच सर ऑल्सो. आनंद विश्व गुरुकुलला माझे मनापासून आभार. आणि जे आपण स्क्रीनवरती थोड्या वेळापूर्वी पाहिले, इतक्या दिग्गज आणि इतक्या महान लोकांच्या नंतर तुम्ही मला इथे बोलवलं आहे, ह्याबद्दल पण तुमचे खरंच आभार. आणि खरं म्हणजे काय काय म्हणावं ते कळत नाही, खूप ओव्हरवेल्मिंग आहे. आणि ह्या लोकांच्या कर्तृत्वासमोर माझं कर्तृत्व तर आता जस्ट ट्रॅक वरती यायला लागलंय कुठेतरी, तर ऑफकोर्स मला खूप अजून पुढे जायचं, ही सुरुवातच आहे. पण तुम्ही जे इतक्या प्रेमाने जे इथे मला बोलवलं त्याबद्दल मनापासून आभार. जशन मध्ये प्रचंड नम्रता आहे आणि ह्या नम्रतेमुळेच आजच्या युवकांसाठी तो एक म्हणजे त्याचे इतर कलागुण तर आहेतच, पण त्याच्यातली नम्रता हे इतर तरुणांसाठी आयकॉन होऊ शकतं असं म्हटल्यास अतिशयोक्ती ठरणार नाही. जशनचा परिचय खूप मोठा आहे, पण तरी सुद्धा थोडक्यात त्याचा परिचय करून देते.
सौजन्य कला प्रायव्हेट लिमिटेड ह्या कंपनीचा हा तरुण उद्योजक डायरेक्टर आहे. कॅलिफोर्निया आणि केम्ब्रिज विद्यापीठातून त्यांनी केमिकल इंजिनिअरिंग मध्ये बॅचलर्स आणि मास्टर्स डिग्री प्राप्त केली आहे. सी.ए. आगरकर, गानयोगिनी धोंडूताई कुलकर्णी, गान सरस्वती किशोरीताई आमोणकर, पंडित संजीव चिमल्लगी, माया उपाध्ये, रघुनंदन पणशीकर यांच्याकडे त्यांनी शास्त्रीय गायनाचे धडे गिरवले आहेत. याचबरोबर संस्कृती आर्ट फेस्टिवल, गानयोगिनी महोत्सव, स्पीक मॅके, सॅनफर्ड स्कूल ऑफ म्युझिक, लॉस एंजल्स मध्ये संपन्न होणारा आवर्तन संगीत महोत्सव, दूरदर्शन, आकाशवाणी, USA नॅशनल रेडिओ, ऑल इंडिया रेडिओच्या युवा तरंग टॉक शो मध्ये सुद्धा त्याचं अतिशय मोठं असं योगदान राहिलेलं आहे. आणि त्या जशनशी आज आपण बातचीत करणार आहोत. जशनच्या नावातच उत्सव आहे. जशन, जश्न मनाएंगे, उत्सव मनाएंगे. जशनकडे इतके वेगवेगळे गुण आहेत, जाणून घेऊया त्याच्याच कडून. जशन, मला तुला पहिल्यांदा विचारायला आवडेल रे, की तुझं बालपण आणि शालेय जीवन याविषयी तू आम्हाला जरूर सांग. आणि तुझी शाळा कुठली रे? मी ऍक्च्युली 10वी पर्यंत सिंघानिया स्कूल मध्ये होतो, ठाण्यातलीच. आणि त्यानंतर 11वी-12वी मी धीरूभाई अंबानी स्कूल येथे केली आणि त्यानंतर मी परदेशात गेलो शिकायला 5 वर्ष. अच्छा. तो या बोल बोल. तो बालपणाबद्दल तुम्ही जे म्हणतात, ऍक्च्युली माझं बालपण खूप म्हणजे प्रेमात आणि आनंदात लाडात असंच गेलं. हा एक भाग झाला. कारण मी एकुलता एक मूल माझ्या आई वडिलांचा आणि नॉट जस्ट दॅट, पण माझ्या आजी आजोबांचा पण मी एकुलता एक नातू. माझे काका काकी आहेत, अमेरिकेला राहतात. तर आय थिंक त्यांनी मला पाहिलं लहानपणी आणि मग त्यानंतर त्यांना झालं की मला मुलं नको आम्हाला करून. तर एकुलता एक नातू पण मीच घरातला. तर फार म्हणजे लाडून वाढलेलं असं काहीच नाही. मला कधीच काही कोणाकडे मागायला सुद्धा लागलं नाही, कारण ऑलरेडी म्हणजे जितकं जमेल त्यापेक्षा जास्त हे आई वडिलांनी आजी आजोबांनी केलं माझ्यासाठी. तर हा एक भाग झाला. पण बालपणाबद्दल दुसरी गोष्ट झाली की आमच्या घरात जसं की सरांनी पण सांगितलं की माझ्या वडिलांचं नाव आहे आणि ऑफकोर्स आय एम व्हेरी प्राऊड टू बी हिज सन. तर अशा घरात वाढलो मी की सगळेच कर्तृत्ववान होते. म्हणजे आईनी आजोबांनी बिझनेस सुरू केला, आईनी तो नंतर घेऊन वाढवला. वडील तर डॉक्टर आहेत, आजी सुद्धा आजोबांसोबत बिझनेसमध्ये होती. तर ह्या घरात एकूण कर्तृत्वाचं फार वातावरण असं होतं. आणि जरी काही म्हणजे जे काही कम्फर्ट्स असतील किंवा असा जो आनंद लाड सगळं जे काही ते एक बाजूला झालं, पण आपण घरी उठतोय आणि सकाळी उठल्या उठल्या ते रात्री म्हणजे सकाळी 9 वाजता घरातनं जे माणसं बाहेर पडतात, तर आजही माझे वडील कधी कधी रात्री 11 शिवाय घरी येत नाही, ते पेशंट्स बघत असतात. तर असं मी आणि मला वाटतं की आपण लहानपणी ऐकण्याच्या ऐवजी बघून जास्त शिकतो. तर अशा घरी मी वाढलो आहे की सर्वच नेहमी काहीतरी आपण चांगलं करावं, आपण आपण कष्ट घ्यावे, एफर्ट्स टाकावे, काहीतरी चांगलं करण्यात जगासाठी, हेच अशा घरात मी वाढलो. तर खूप लाडून मला मोठं केलं गेलं आणि ऍट द सेम टाइम आय थिंक सांगून नाही, पण असं आयडियल की आदर्श बनून माझ्या घरच्या माणसांनी मला हा संस्कार दिला. जशन, खरं तर ना अगदी गोल्डन स्पून घेऊन तू जन्माला आलास असं अगदी म्हटलं अगदी असं ठरणार म्हणायला नाही. हरकत नाहीये. हो. पण तरी पण तू गुड बॉय झालास. तू एक द्वाड मुलगा झाला नाहीस, तू गुड बॉय झाला. तर मला ना याच्यामुळेच की म्हणजे जरी आपण उठून एकच गोष्ट पाहिली की आपल्याकडे जरी सगळं असेल आणि हे असेल आणि गाड्या असतील, सगळं असेल, तरी चक्क आई वडील मजुरांसारखे काम करतात रोज. तर हे आपण जर दिवस रात्र पाहत असू तर दुसरा कुठला म्हणजे ठसाच पडत नाही मनावरती. आणि मग आपण पण म्हणजे आपलं जे आयुष्याचे मार्ग आहेत त्यावरती आपण पण असेच कष्ट करावे आणि जे आहे ते ठीक आहे, पण आपण पण आपलं काहीतरी कमवलं पाहिजे. जरी नाव असेल तर आपण पण लोकांचा आदर हा कमवला पाहिजे. हे मला सुरुवातीपासून असं वाटत होते. म्हणजे लहानपणी पण असंच वाटत होतं मला. म्हणजे तुझ्यातली मॅच्युरिटी, तुझं गुड बॉय असणं, याचं बीज हे तुझ्या घरातल्या संस्कारात आहे, तुझ्या घरातल्या वातावरणात आहे.
आणि मला गुरु सुद्धा असेच लाभले. तसं ते हा. माझं नशीब आहे की गाण्यात पण खरी मग असेच गोष्ट आहे. इतके महान गुरु मला लागले. तर ते पण त्याच मार्गावरती होत्या. तर आता तू घरचे आणि गुरूंचा विषय काढलायस, हा, तर मला सांग ना, किशोरीताईंबद्दल बरोबरचा तुझा एखादा अनुभव आम्हाला शेअर कर ना, किशोरीताई आमोणकरांबरोबरचा. ऍक्च्युली तो असा एक विषय आहे, त्याचं एका एका म्हणजे काय म्हणून ते तितकं कमी असं वाटतं. पण ताईंच्या पण दोन बाजू होत्या. एक गुरु म्हणून तर ऑफकोर्स त्या फारच स्ट्रिक्ट गुरु होत्या. त्यांना जराही काय इथलं तिथे केलेलं चालायचं नाही. आणि ज्यांनी ते ताईंचं गाणं ऐकलंय, किशोरी ताईंचं, तर त्यांना तर माहितीये की तो गाणं नव्हे पण एक अनुभवच आहे. म्हणजे त्यांच्यासमोर बसून त्या शिकवतात, गातात, तर ते काय काय अविस्मरणीय, म्हणजे आज पण मी डोळे बंद केले तर असे काटे उभे राहतात. ते दृश्य, ते त्यांचा आवाज अजून गुंजतो. ऍट द सेम टाइम ताईंनी खूप प्रेम केलं, म्हणजे माझ्यावरती, सगळ्या शिष्यांवरती एका आईसारखं प्रेम केलं. आणि ताईच आम्हाला म्हणायच्या की अरे, मी तुम्हाला गाणं बिणं काय शिकवत नाहीये, सूर ताल हे सगळं येतं तुम्हाला, येईल, रियाज करून येईल, खूप रियाज करा येईल. पण त्या पलीकडे मी तुम्हाला माणुसकी शिकवते, प्रामाणिकपणा शिकवते. तर हे आम्ही ताईंकडनं शिकलो. असे खूपशेच म्हणजे आम्ही ताईंना इतकं क्लोजली पाहिलंय की गानं सरस्वती, किशोरी आमोणकर, पद्मविभूषण असं सगळं. आणि त्यांचं गाणं जे असल्याशिवाय ते प्रत्येक कॉन्सर्टच्या आधी इतक्या नर्वस व्हायच्या आणि नेहमी असंतुष्ट असायच्या. म्हणजे ओ वाव, माझं गाणं किती मस्त झालं, हे शेवटपर्यंत मी त्यांना एकदाही म्हणताना ऐकलं नाही. नाही 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 नाही. खूपदा त्या म्हणायच्या की अरे, तो सूर लावायला भीती वाटते, लागणार की नाही. तर असं त्यांचं त्यांचं व्यक्तिमत्व होतं. असे खूपशे इन्स्टन्सेस आहेत की त्यांनी अनेक गोष्टी शिकवल्या, अनेक धडे दिले, संगीतात तर ऑफकोर्स, पण आयुष्याचे पण. आणि खूप प्रेम केलं त्यांनी. खूपच प्रेमळ प्रेमळ होत्या त्या. तू अगदी पहिल्यांदा जेव्हा किशोरीताईंकडे गेला, कारण किशोरीताईंबद्दलचे किस्से आपण खूप ऐकून आहोत की अगदी त्या खूप कडक आहेत आणि त्यांना घाबरायचे त्यांचे शिष्य, कारण अगदी की त्यांनी पूर्णपणे स्वतःला संगीतामध्ये झोकून दिलं होतं हो, आणि संगीताशिवाय त्यांना, 7 सुरांशिवाय त्यांना दुसरं काही दिसतच नव्हतं. अगदी. तर तू जेव्हा पहिल्यांदा किशोरीताईंकडे गेला एक विद्यार्थी म्हणून होण्यासाठी, तेव्हा तुला नक्की काय वाटलं त्यावेळेला, काय विचार होते मनामध्ये तुझ्या? ऍक्च्युली खरं सांगायचं झालं तर मी ताईंकडे जायला फार वेळ लावला. आणि तुम्हाला मजेशीर थोडा बॅक स्टोरी सांगतो त्याची, की मी लहानपणापासून ऑफकोर्स संगीत शिकत होतो आणि माझे काका आजोबा सी आगरकर यांच्याकडे माझी तालीम होती. तर मी एक 13-14 वर्षाचा असताना मी ताईंचं गाणं लाईव्ह ऐकलं एका एका संगीत समारंभात. आणि इतका ठसा त्याचा माझ्या मनावरती पडला. मला वाटलं की आपण ह्याच्यात जास्त खोलात जायला पाहिजे. तर तेव्हा मी माझ्या काका आजोबांना जाऊन विचारलं की अण्णा, हे काय आहे, हे त्यांचं गाणं इतकं वेगळं काय, मला हे शिकायचंय. तर ते म्हणाले, अरे, हे म्हणजे जयपूर अतोली घराण्याची शास्त्रीय गायकी. आणि हे माझा पण ह्याच्यात अभ्यास आहे, तर मी तुला ह्याची तालीम देतो. तर त्यांच्याकडनं मी त्या गायकीचे वैशिष्ट्य शिकू लागलो. आणि त्यांच्याकडनं मग मी ऐकलं की अरे, धोंडूताई कुलकर्णी आहेत, आपल्याच घराण्याचे लिव्हिंग लेजंड आहेत त्या, आणि एकदम प्युअर फॉर्म मध्ये त्यांच्याकडे गायकी आहे. आणि तू जाऊन त्यांचा आशीर्वाद घे. तर असं करून करून मी धोंडूताईंकडे गेलो शिकायला. आणि त्यांच्याबद्दल तर आपण नंतर ऑफकोर्स बोलूया, पण आमचं पण नातं फार जवळचं होतं. 4 वर्ष बाईंनी मला खूप रिगरस तालीम दिली. आणि मग त्यांचं वय अबाउट 85-86 होतं. तर मग तेव्हा गेल्या 4 वर्ष मला शिकवून. तर त्यातनं बाहेर यायला आणि म्हणजे त्यांनी इतकं सगळं शिकवून गेलेल्या त्या सगळं एक करायला मला फार वेळ गेला. ह्या सगळ्यानंतर मी ताईंकडे गेलो. तर एक म्हणजे बाय द टाइम मी ताईंचं गाणं पहिल्यांदा ऐकलं, टिल द टाइम मी ताईंकडे ऍक्च्युअली शिकायला गेलो, 10 वर्ष गेलेली हे सगळं करण्यात. तर ताईंनी पण मला विचारलं की राजा, तू 10 वर्षापूर्वी माझं गाणं ऐकलं, तू आत्ता काय येतो इतका इतका लेट? तर पण योगायोग तेव्हा जुळून आला. मला काय वाटलं तेव्हा, ऑब्व्हियसली ताई ह्या सर्वांसाठी, आपल्या सर्वांसाठी देवस्थानीच होत्या आणि आहेत. ते नेहमी म्हणजे देवच आहेत त्या एका अर्थाने. तरी माझा अप्रोच गुरूंच्या प्रती असा आहे की गुरु पण आपल्यासाठी जरी देव असला तरी तो गुरु माणूसच आहे. तर त्यांना काय घाबरून, आणि आपण पण आपल्या कलेत सिन्सिअर आहे, आपल्याला पण खरंच खऱ्या अर्थाने शिकायचंय.
यू आर देअर टू लर्न म्युझिक आणि यू आर देअर बिकॉज यू लव्ह अँड रिस्पेक्ट देम सो मच. तर मी पण ताईंना खरं म्हणजे माणसासारखंच वागवलं आणि ते हे म्हणजे त्यांना खूप हा, आवडत हा. होतं. खूप आवडत होतं त्यांना. कारण म्हणजे इतकं तुला असं म्हणायचंय की गुरु सगळीकडे आहे, त्याला शोधावा लागतो. गुरु पूजावा श्रद्धेने, त्याला अनुभवावा लागतो. अनुभवावा लागतो. आणि मी तुम्हाला सांगतो की ऑफकोर्स ताई खूपदा जेव्हा गात असायच्या तेव्हा न कळत सुद्धा डोळ्यातनं पाणी यायचं आणि की हे काय होतं आपल्याला, इतकं इतकं सुंदर कसं काय असू शकतं असं वाटायचं. पण ऍट द सेम टाइम जेव्हा माझी शिकायची वेळ यायची तर तेव्हा इतर इतर जे विद्यार्थी खूप आदराने नाही का पण फार घाबरायचे आणि आणि आपण हे विचारूया का ताईंना, शंका विचारूया का, असं फार त्यांच्या मनात असायचं. पण मी फार प्रामाणिक होतो आणि मला अशी काही भीती नव्हती की ह्या आपल्याच ताई आहेत आणि आपण आपल्या गुरूंना नाही विचारणार तर कोणाला विचारणार, असा माझा विचार होता. तर मी म्हणायचो की ताई मला हे तुम्ही जे काय म्हणालात ते काही कळलं नाहीये, तुम्ही प्लीज परत एकदा म्हणा. आणि मग त्या पण हसायचा की बाबा हा मुलगा कुठनं गळ्यात पडला माझ्या, कारण इतक्या वर्षात एकही जणांनी मला असं विचारलं नाही की ताई तुम्ही परत म्हणा, मला कळलं नाही. सो असं ते एक नातं होतं. आणि आणि जे मला म्हणजे फार कष्ट पण मी घेतले ताईंकडे. खूपदा फ्रस्ट्रेशन यायचं. खूपदा रात्री 9-9, 10-10 वाजेपर्यंत त्यांच्याकडे म्हणजे एकच ते रिपीट करत बसा असं व्हायचं. आणि त्या ऑफकोर्स आलं नाही की गुरु हक्काने चिडू शकतो, तसं त्या चिडून पण सांगायच्या की अरे इतकंसं कळत नाही का, किंवा खूपशे त्यांचे काय काय असे पेट पेट फ्रेजेस होत्या की अभिमान, अहंकार, ह्या सगळे शब्दांचे त्यांचे खूप असे डीप असे अर्थाने ते शब्द वापरायचे. तर खूपदा ते लागायचे. पण एकूण मी पण प्रामाणिकच होतो आणि मला पण ते करायचं होतं, म्हणून मग ते एकदम छान असं नातं डेव्हलप झालं. म्हणजे तुला कोणत्याही हालतीत किशोरीताईंकडनं शिकायचंच होतं, त्यामुळे तुझी अगदी श्रद्धा ही अगदी तुझ्या गुरुवर आणि अगदी त्यांच्या गाण्यावर होती. अगदी अगदी त्यामुळे बाकीच्या सगळ्या गोष्टी गौण होत्या. बरोबर. मला सांग जशन, तुझे बाबा डॉक्टर, हा, तुझे आजोबा उद्योगपती, आई पण नंतर त्याच व्यवसायात शिरली, अगदी. तर डॉक्टरचं पोरगं बहुधा डॉक्टरच होतं. तुला डॉक्टर नाही का रे व्हावंसं वाटलं? त्याच्या मागचं कारण काय? तुम्हाला एक मजेची गोष्ट सांगतो आणि अनेक लोकांना ह्याच्यावरती विश्वास पण बसत नाही. पण खरी गोष्ट आहे की मी जेव्हा लहान होतो तेव्हा माझ्या वडिलांनी एक दिवस मला बोलवलं आणि मला म्हणाले की राजा, तुला आयुष्यात जे काय करायचंय ते तू कर. तुला आपला बिझनेस आहे त्याच्यात जायचं तर जा. तुला काही नाही, फक्त गाणं करायचं ते कर. दुसरं काय तुला उद्या फुटबॉलर व्हायचं ते हो. वाटेल ते का, डॉक्टर हो नको. प्लीज माझी ही विनंती आहे तुझ्यासोबत. तर ते असं तेव्हा का म्हणाले ते मला कळत नाही. पण मे बी त्यांनी मस्करी केली किंवा ते सिरियसली सांगत होते. पण त्याचा एक ठसा पडला माझ्यावरती. दुसरी गोष्ट ही की मी आजोबांच्या सोबत ना माझ्या खूप क्लोज होतो ते जेव्हा होते तेव्हा. आणि आमचं पण खूप जवळचं असं नातं होतं. कारण आजोबांनी फार स्ट्रगल्स पाहिली, म्हणजे त्यांच्याकडे काहीच नव्हतं आणि फक्त आपल्या स्वतःच्या ह्यानी त्यांनी पूर्ण बिझनेस उभा केला, वाढवला. आणि ते फार असे कठोर होते, फार शिस्तीवान होते, तर सगळे फार घाबरायचे त्यांना. पण मी झाल्यानंतर ते इतके बदलले आणि इतके म्हणजे इतके असे हॅप्पी आणि रिलॅक्स्ड झाले. आणि नेहमी मला त्या आमच्या तेव्हा आमच्या 3 फॅक्टरी होत्या नवी मुंबईमध्ये. तर ते कडेवरती घेऊन जायचे आणि सगळं फॅक्टरीच्या गोष्टी त्यांनी शिकवल्या की आम्ही रंग बनवतो. तर आता लहान मुलाला ती मोठी फॅक्टरी आहे ज्याच्यात असे पाईप्स आहेत आणि मोठ्या टँक्स आहेत, त्याच्यात रंग आहे वेगळे. हे मला फार इंटरेस्टिंग वाटायचं. आणि तेव्हा ते सगळं सांगायचे की राजा, हा असं मिक्सिंग होतं, असं करून ते रंग बनवतो. तर आमचे काही आमच्याकडे लोक जे आमच्या सोबत आहेत कंपनीमध्ये 20-25 वर्षापासून, ते पण तुम्हाला सांगतील की मी 7-8 वर्षाचा होतो तेव्हा पण मी सांगू शकायचो की बाबा रंग कसा बनतो किंवा लॅब मध्ये काय काय होतं, हे सगळं मला तेव्हा फार इंटरेस्ट होता, आवड होती त्याची. आणि मग ऑफकोर्स मग मी नंतर आजोबा गेल्यानंतर मी त्यांच्यासारखंच केमिकल इंजिनिअरिंग करावं आणि मग त्यांनी सुरू केलेला बिझनेस जॉईन करावा असं मला पण जास्त तीव्रतेने वाटू लागलं.
म्हणजे तू आजोबांनी तुला विविध रंग दाखवले असं नाही आणि म्हणूया. खरं सांगू तर ह्या हा. बाबतीचा सर्वात आनंद माझ्या वडिलांनाच झालाय. तर त्यांना ही इज हॅपियर की जो काय बिझनेस आहे त्याचे जे चॅलेंजेस आहे त्याचं जे ग्रो करायची आता जबाबदारी माझ्यावरती आहे. तर ते जेव्हा माझ्याकडनं ऐकतात की काय काय चॅलेंजेस येतात, त्यांना कसं कसं पार पाडायचंय मी प्रयत्न करतोय, तर त्यांना अभिमान वाटतो आणि त्यांच्या डोळ्यात तो पाहून मला सुद्धा जरासं बरं वाटतं. मला सांग, आजोबांनी वेगवेगळे रंग दाखवले आणि तू त्यांना त्याचा मोबदला म्हणून तू वेगवेगळ्या कलांच्या माध्यमातून तुझे रंग दाखवले. आता सध्या तू एंटरप्रेनर आहेस. एक लॉकडाऊनच्या या संपूर्ण काळामध्ये तू एका मोठ्या कंपनीचा डायरेक्टर आहेस. अनेक लोक तुमच्याकडे तुझ्या हाताखाली काम करतात. या संपूर्ण लॉकडाऊनच्या काळात कुठेतरी एक सगळं बंद असल्यामुळे नैराश्याची लकेर सगळ्यांच्याच मध्ये जाणवली व्यवसायाच्या दृष्टीने. तू ह्या संपूर्ण लॉकडाऊनच्या काळाकडे बिझनेस करताना कसं पाहिलंस? That's a very interesting question. I think as a businessman आणि as an entrepreneur, आमची पहिली जबाबदारी होती की सगळे लोक आणि 300 लोक आपल्या सोबत आहेत आणि 300च्या प्रत्येक परिवार म्हणजे जर जवळजवळ 1000 लोक आपल्यावरती अवलंबून असले तर आपल्याला स्ट्रॉंग आणि पॉझिटिव्ह बनायलाच लागतं. कारण आपणच निराश झालो आणि आपणच त्या नेगेटिव्ह झोन मध्ये गेलो की आता काय होणार, हे होणार, ते होणार, तर त्या लोकांचं काय. आणि इतकी सोपीशी गोष्ट आहे की नुसता जरी आम्ही आमच्या सगळ्या लोकांना 1 मिनिटाचा व्हिडिओ जरी करून पाठवला की डोंट वरी, हे कठीण परिस्थिती आहे आणि आपण सगळे एकत्र आहोत ना, तर आपण पार पाडू शकतो. तर हा 1 मिनिटाचा व्हिडिओ जरी लोकांनी पाहिला आपल्याकडनं, तर त्यांना इतकं आश्वासन मिळतं, इतका दिलासा मिळतो. तर मग आपण कमजोर होऊन अशा काळी म्हणजे काही कामाचं नाही माझ्या मते. ऍट द सेम टाइम ऑफकोर्स वी आर ऑल्सो ह्युमन. आपल्याला पण भीती वाटते की आता काय होणार आणि बिझनेसचं काय होणार. तर ऍज अ बिझनेसमॅन जे काय टँजिबल आहेत, अशा काळी आपल्याला जेव्हा चांगलं असतं ना सगळं, तर आपल्याला वाटतं की आपण जे सगळं करतोय ते चांगलं असतं. आपण वी आर सो राईट अँड वी आर सो स्मार्ट असं आपल्याला फॉल्सली वाटायला लागतं. पण वाईट काळी आपल्याला कळतं की अरे जे काय चांगलं होत होतं ते त्याच्यात आपलं इतकुसच कॉन्ट्रीब्युशन होतं. खरं म्हणजे इकॉनॉमी चांगली होती, लोकांकडे स्पेंड करायला पैसे होते, म्हणून आपले प्रोडक्ट्स जास्त विकले जात होते. तर ऍज अ बिझनेसमॅन चॅलेंज म्हणजे ऑफकोर्स चॅलेंज आहे, पण चॅलेंज खरं मला तर आवडते आणि मला वाटतं की आता ह्या काळी ग्रोथ हा एक विषय झाला, पण डी रिस्किंग म्हणजे रिस्क कशी कमी करायची, कुठल्या एरियाज मध्ये जायचं. जसं की आम्ही आता जर एकाच इंडस्ट्रीसाठी प्रोडक्ट बनवत असू, तर अजून 5 इंडस्ट्रीमध्ये आम्ही प्रोडक्ट बनवू शकतो का, ह्याच म्हणजे मिनिमल इन्व्हेस्टमेंट करून आम्हाला जर ऍप्लिकेशन एरियाज वाढवता येत असतील, जर आम्ही काय काय देशात, आता मी 30 देशात आपले प्रोडक्ट जातात, तर त्या 30 देशांपैकी कुठे आता जास्त लक्ष केलं तर इतकं नुकसान होणार नाही आणि जास्त फायदा होईल. तर हे सगळे विचार दिवस रात्र माझ्या मनात चालू असतात आणि कन्स्ट्रक्टिव्हलीच ह्याला मी पाहायला बघतोय, ऍज अ लर्निंग एक्सपिरियन्स पाहायला बघतोय. आणि इनफॅक्ट खूपदा काय होतं की बिझनेसची कॉम्प्लेक्सिटी इतकी असते, तर ते एक सगळं फुल स्विंग मध्ये सुरू असताना इतका गोंधळ असतो आणि म्हणजे कधी कधी श्वास घ्यायला सुद्धा वेळ मिळत नाही. तर एक शांतपणे बसून, कुठे धावपळ न करता बसून जे आयडियाज येतात, ते विचार येतात, इनफॅक्ट ते आयडियाज फुल्ली डेव्हलप होतात मनात आणि मग त्यांच्यावरती जास्त विचार, जास्त काम करून आपण काहीतरी चांगलंच करू शकतो. इनफॅक्ट आपले जे याला हा सॉरी नाही 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 जे वीकनेसेस आहे त्याच्यावरती पण काम करू शकतो. तर ऍज अ बिझनेसमॅन, ऍज अ पर्सनल लेवल सुद्धा, बिझनेस लेवल सुद्धा, ह्या सगळ्याच ऍस्पेक्ट्स मध्ये, इव्हन रियाजामध्ये पण जास्त किती गोष्टी होत्या ज्या रोजच्या रियाजामध्ये मला करता आल्या नाहीत 2-3 वर्ष झाले, तर त्या सगळ्या मी घेतल्या करायला. तर बिझनेसमध्ये पण तसंच आहे, जे काय करायला पाहिजे होतं इतका वेळ, पण वेळ नाही झाला हे आपण स्वतःला सांगत राहतो किंवा लोकांना सांगत राहतो. तर त्या सगळ्या गोष्टी मी करायचा प्रयत्न केला लॉकडाऊन. म्हणजे या बंद मधली जी शांतता होती ती तुझ्या व्यवसायाला वाढवण्यासाठी, तुझ्या कलांना वेळ देण्यासाठी, स्वतःचं आत्मपरीक्षण करण्यासाठी तू हा वेळ वापरलास असं तू म्हणतोय.
तू एक एंटरप्रेनर असल्यामुळे आताच तू म्हणालास की 30 देशांमध्ये तुम्ही सप्लाय करता, तर 30 देशांमध्ये तू सातत्याने फिरत असतो वेगवेगळ्या देशांमध्ये. आता तू एक तरुण उद्योजक आहे, सध्या इकॉनॉमी बद्दल सातत्याने बोलल्या जात आहे. एक आशावादी चित्र तुला वाटतं का इकॉनॉमीच्या दृष्टिकोनातनं एक उद्योजक म्हणून? आशावादी चित्र म्हणजे जे काही नेगेटिव्ह आहेत ते ऑफकोर्स खूप लोकांना फार आर्थिक समस्या झाली आहे आणि खूप कठीण परिस्थिती आहे. तर दिस इज द हार्श रियालिटी. पण आपण जर पुढे बघितलं तर जे काय की ह्युमन स्पिरिट आहे तो तो कधी मरूच शकत नाही ना. कारण माणसं हे म्हणजे रेसिलियन्स जे आपण म्हणतो, त्याचा मराठी शब्द काय असावा, की एक परत हे करणं म्हणजे नवनिर्मिती करणं किंवा पुनर्जन्म जे आपण म्हणतो आपल्या स्पिरिटचं, शून्यापासून पुन्हा सुरुवात, पुन्हा स्टार्ट फ्रॉम द सुरुवात करणं बिगिनिंग. हे ह्युमन नेचर मध्येच आहे खरं म्हणजे. तर मला लोकांमध्ये सुद्धा इतका फेथ आहे की असंच एका काळानंतर जेव्हा आपण एक्सेप्ट करू की बाबा असंच आहे आता आणि असंच होणार आहे, तर नवीन नवीन गोष्टी लोक करू लागतील. आणि ऑलरेडी आम्ही पाहतोय की म्हणजे आता आता आमचा खूपसा पेंट इंडस्ट्रीसाठी जातं. तर फारसे लोक आधी म्हणत होते की आता लोक घरात रंग देणार नाही कारण इतके ते लोकांकडे पैसेच नाहीयेत स्पेंड करायला, तर कुठनं येणार, कोण घेणार रंग आणि कोण घेणार पेंट, असं लोक म्हणत होते. पण आम्ही जे आता पाहतोय ते थोडं वेगळं चित्र आहे. कारण 2-3 महिने घरी राहून एकतर लोक इतके सायकोलॉजिकली त्यांच्यावरती परिणाम झाले. सो दे वॉन्ट अ चेंज, दे वॉन्ट टू फील गुड अँड दे वॉन्ट टू फील गुड बिकॉज ह्युमन बिंग्स मध्ये इनहेरंट टू स्ट्रेंथ आहे की जे काहीतरी बदल करा आपल्या परिसरात किंवा आपल्यामध्ये आणि जे काय टफ सिच्युएशन त्याला पार पाडा, हे ह्युमन नेचर आहे. तर ह्या छोट्या छोट्या गोष्टी बिझनेसमध्ये पण अफेक्ट होतात आणि आम्ही पाहतोय की ऍक्च्युली जास्तीत जास्त लोकांना आता रंग द्यायचा घरात, कारण ते कंटाळले त्या चार भिंतींना आणि आता त्यांना काहीतरी चेंज पाहिजे. किंवा सोपीशी गोष्ट आहे की घरात 2 महिने राहून जे पेंडिंग कामं होते की अरे भिंतीवरती हे डाग आहेत, ते डाग आहेत, हे इथे नाही, हे बरोबर नाही. लोकांचं घराकडे पण आणि फॅमिलीकडे पण जास्त लक्ष गेलं. तर तिथे पण लोक जास्त हे घालून त्यांना वाटतात आपण काही चेंज करावं, काही हे. तर आशा म्हणजे आपण द्यावी अशी गोष्ट नाहीये, पण लोकांच्या आतमध्येच ती आहे आणि प्रत्येकाच्या आतमध्ये ते सर्व्हायव्हल जे आपण म्हणतो, सर्व्हायव्हल इन्स्टिंक्ट जे आहे, वॉरियर इन्स्टिंक्ट आहे, तो आपल्या सगळ्यांमध्ये असतो आणि करेक्ट टाइमला तो जागृत होतो, असं मला खरोखर वाटतं. म्हणजे अकॉर्डिंग टू यू असं म्हणतात की इवन इन डिप्रेशन होप नेव्हर डाय. होप नेव्हर डाय. होप नेव्हर डाय. तर आशा ही जी आहे, आशा निराशेचा हा खेळ जरी सुरू राहिला तरी आशा ही कधी संपणार नाही. मला एक सांग, मला एक प्रश्न तुला विचारायचा आहे की आता तरुण पिढी ही सतत परदेशाकडे जायला जास्त उत्सुक आहे, परदेशामध्ये सेटल व्हायला उत्सुक आहे. तू उच्च शिक्षणासाठी परदेशात गेलास, केमिकल इंजिनिअरिंग तू तिकडे पूर्ण केलंस, पण तिथेच न राहता तू परत आलास भारतात. कोणत्या ओढीने तुला भारतात परत आणलं? ह्याचे ऍक्च्युली 2 उत्तर आहेत. कारण एक तर माझ्या जे मी म्हणू शकेन की मेनली फॅमिली आणि म्युझिक आणि सगळं ह्याच्यासोबत मला खूप अटॅचमेंट आहे. तर आय वॉज ऑलवेज क्लिअर की किती आपण बाहेर फिरलो आणि राहिलो तरी आपल्याला घरीच म्हणजे एंडमध्ये हेच आपले माइंडसेट आणि ह्यांना आपण सोडू नाही शकत कधी, हे माझ्यात होतं. पण ऍट द सेम टाइम मी एक गोष्ट फार प्रामाणिकपणे एक्सेप्ट केली ऍट सम टाइम. कारण मी हा उपदेश आधी खूप लोकांना द्यायचो की अरे तुम्ही कशाला, काय आहे तिथे, तुम्ही कशाला जातात. आणि हे पण मग मला कळलं की मे बी आपण जसं की तुम्ही म्हणाले की सिल्वर स्पून म्हणाल, तर मे बी इट इज दॅट की मला हा बिझनेस होता टू कम बॅक टू. आणि जर तो नसला असता तर मी काय केलं असतं हे मला माहित नाही. कारण मला एकच गोष्ट लहानपणापासून माहिती होती की बाई हा बिझनेस आपला आहे आणि हाच आपल्याला जॉईन करून वाढवायचा आहे. तर ती अपॉर्च्युनिटी मला होती आणि म्हणून इन अ वे आय वॉज लकी. इन अ वे मला तो चॉईस घ्यायला इतकं टफ नाही झालं. कारण आपलाच बिझनेस आहे, आपली जबाबदारी आहे आणि आपल्याला ते आवड आहे त्याची. हे तिन्ही गोष्टी जुळून आल्यानंतर इट वॉज व्हेरी कॉम्पेलिंग टू कम बॅक रादर दॅन
देन स्टे. आणि अनेक लोकांनी मला उलटा पण उपदेश दिला की अरे काय कशाला येतोस, इतका चांगला 5 वर्ष झाले सेटल झालास ना तिथे, किंवा काय करणार तू येऊन, तुला काही येतच नाही, तू जाऊन तिथे काहीतरी वर्क एक्सपिरियन्स घे आणि हे घेते घे. आणि माझं एकच म्हणणं होतं की अरे पण 24-25 वर्षाचं वय माझं आत्ता आहे. आता मला काही बंधनं नाहीयेत आणि जे काही रिस्क पण बिझनेसमध्ये आहेत, ऑफकोर्स चुका मी करणार आणि मी अनेक चुका केल्यात बिझनेसमध्ये पण आणि गाण्यामध्ये पण, सगळे म्हणजे खूप चुका केल्यात. आणि पण त्या चुका करून मला जे शिकायला मिळेल ते मला दुसरीकडे कुठे शिकायला मिळणार नाही, आपल्याच बिझनेसमध्ये शिकायला मिळेल. तर हा सगळा विचार करून मी नाही कुठे बाहेर राहायचं ठरवलं आणि मग मी ग्रॅज्युएशनच्या दुसऱ्या दिवशी घरी परत आलो. क्या बात आहे. जशन, मला सांग, तू अनेक गोष्टी करतो. हा, तू गातोस, तू शास्त्रीय संगीत गातो, तू गझल गातोस, तू उत्तम नृत्य करतोस, हल्ली तर तू कुकिंग पण करायला लागलायस. तुझा मध्यंतरी मी एक कुकीज बनवतानाचा व्हिडिओ पण पाहिला. म्हणजे तू आता कुकिंग पण शिकवायला लागलेला आहेस आणि करायला लागलायस, आईला मदत करायला लागलायस. हे सगळं करत असताना उद्योजक पण आहेस, देशात विदेशात फिरत असतो. हे सगळं करत असताना आमच्या आजच्या तरुण पिढीला सांग, तू टाइम मॅनेजमेंट कसं करतो? आणि ऍक्च्युली दुसरा मला त्याला वाटतं की संलग्न प्रश्न आहे, ते टाइम मॅनेजमेंट करताना व्हॉट्सअप, फेसबुक या सोशल मीडियासाठी किती वेळ काढतोस? दॅट्स अ ग्रेट क्वेश्चन. तर सर्वप्रथम मी सांगू इच्छितो की टाइम मॅनेजमेंटचे उत्तम उदाहरण ऑलरेडी आपल्याला बघतायत ना, कारण इन माय अंडरस्टँडिंग खूपशे आपल्या संस्थेचे विद्यार्थी हे रात्री शिक्षण आपलं पूर्ण करतात आणि दिवसा इतर काही कार्य करतात. तर फर्स्टली हॅट्स ऑफ टू ऑल ऑफ देम की या रिअली ऑलरेडी दे आर लिव्हिंग एक्झाम्पल्स ऑफ टाइम मॅनेजमेंट. तर खरं म्हणजे त्यांना काय सांगावं हा प्रश्न पडतो. बिकॉज दे नो इट द बेस्ट. बट दॅट सेड मी सांगेन की एक माझी फिलॉसॉफी आहे की आपण हॅपीनेस परस्यू करावा. आपण नाही की ह्याच्यात सक्सेस आणि त्याच्यात सक्सेस आणि हे पण आणि ते पण असं की असं न विचार करता आपण आनंदाच्या शोधात किंवा आनंदाच्या मागे लागलो तर आपोआप एक सॉर्ट ऑफ बॅलन्स निर्माण होतो. आणि त्या प्रमाणात ती गोष्ट म्हणजे जितकं त्या गोष्ट पार पाडायला जितकं तिला एफर्ट द्यायला लागतो आणि वेळ द्यायला लागतो तितकं आपण मग आपल्याला द्यायलाच लागतो. कारण त्यापेक्षा काही कमी दिल्याने तो आपला ओव्हरऑल बॅलन्स आहे, जो म्हणजे तुम्ही जसं म्हणतात की बिझनेसमॅनचा, गायकचा, फिटनेसचा पण मला शौक आहे. आणि कुकिंग तर हे फार मजेच्या गोष्टी आहेत, कुकिंग आणि नृत्य. पण ऍज जे माझे मेन पर्सूट्स आहेत बिझनेस, गाणं आणि स्वतःला म्हणजे फिजिकली फिट ठेवणं. तर यामध्ये तो बॅलन्स आपोआप होतो. मी एक माझा विचार करण्याचा हे की खूपदा एका दिवसात सगळं आपण करायला गेलं तर धड हे होत नाही आणि ते होत नाही. म्हणजे एकाच दिवसात इट विल नॉट बी पॉसिबल की तुम्ही रोज मस्त वर्कआउट कराल, मस्त सगळं बिझनेसचं पण मस्त काहीच सगळे चॅलेंजेस तुम्ही पार पाडले आणि रियाज पण तुमचा एकदम छान झाला आणि फॅमिली सोबत पण टाइम स्पेंड केला, फ्रेंड्सना पण भेटलात तुम्ही. असं तुम्ही किती वेळ करणार असं आणि किती दिवस असे सक्सेसफुल जाणार? तर मी थोडं स्वतःला 24 तासाच्या पेक्षा जास्त विंडो दिली टू मेजर की आपलं सगळं ट्रॅक वरती आहे की नाही. म्हणजे एका 4 दिवसाच्या विंडोमध्ये माझे कामाच्या ह्या गोष्टी आहेत, रियाजाच्या ह्या गोष्टी आहेत. मे बी एखादा यांना तर पुष्कळचे कार्यक्रम होत आहेत आणि झालेत, तर कार्यक्रमाच्या दृष्टीने तयारी करायची, आपला स्वतःचा रियाज आहे. आणि 4 दिवसात मे बी 2 वर्कआउट जे आहेत ते एकदम म्हणजे घाम गळाल्यासारखे आणि 2 ठीकठाक. पण ऍट द एंड ऑफ दिस 4 days हॅव आय मेड प्रोग्रेस इन ऑल द थिंग्स दॅट आय वॉन्ट टू डू. माझा बिझनेस जे चॅलेंजेस आहेत त्याच्यावरती मी एक स्टेप पुढे आहे की नाही, जे मला 4 दिवसापूर्वी गाता येत नव्हतं ते मला आता जास्त चांगलं गाता येतं का, आणि एम आय फिलिंग फिटर ऑर बेटर दॅन व्हॉट आय वॉज फ्यू डेज अगो लास्ट वीक. तर असं मी स्वतःला विचारत राहतो. तर ती टाइम विंडो आणि शिवाय रोज तुम्ही 8 तास झोपू नाही शकत इतकं सगळं करताना. तर ठीक आहे, 4 दिवसात ओव्हरऑल कुठे एक दिवस जास्त एक दिवस कमी अशी येऊन झोप पण झाली ना माझी, किंवा आई बाबा आजी सोबत काही वेळ तरी मला देता आला ना, जे काय माझे जवळचे मित्र मैत्रिणी त्यांना थोडा तरी वेळ देता आला ना, असं मी स्वतःला विचारतो. आणि ओव्हरऑल जो बॅलन्स त्याकडे
बघतो ओव्हर अ लॉंगर पिरियड ऑफ टाइम, नॉट जस्ट वन डे. ते आहे. दुसरी गोष्ट जी तुम्ही विचारली ती फार इंटरेस्टिंग होती अबाउट सोशल मीडिया आणि व्हॉट्सअप. आता दॅट इज अ इनएव्हिटेबल रियालिटी. म्हणजे आता ते तिथे आपण जास्त काही त्याला अवॉइड करू शकत नाही. तरी मी ट्राय करतो की म्हणजे जितकं कमी कमी विंडोज, म्हणजे एक 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 असं आपल्याला मोह होतो की सारखं सारखं ते चेक करत राहावं. आणि आपल्याला वाटत राहतं की अरे काय बिघडलं, आपण 1 मिनिटासाठीच आहे त्याच्यावरती किंवा 2 मिनिटासाठीच आहे. पण त्यामध्ये जे जे माइंडला डिस्ट्रॅक्शन होतं ते आपण अकाउंट करत नाही. तर मी कमीदा चेक करतो ते दिवसातनं. आणि मे बी एका वेळेला 5 मिनिटं किंवा 10 मिनिटं जरी घालू दे त्याच्यावरती. पण मग नंतर 5 तास 6 तास त्याच्याकडे मी पाहणार सुद्धा नाही. तर असं मी प्रयत्न तरी करतो. ऑफकोर्स इट्स हार्ड. आय एम ऑल्सो यंग आणि सगळे माझे मित्रमंडळी पण त्याच्यावरती आणि दिवसभर लोकांना काही ना काहीतरी शेअर करा, अमकत करा, फॉरवर्ड करा, Instagram वरती हे करा, Facebook वरती करा. हे तर चालूच असतं. पण आपल्याला तो खरं म्हणजे मोह टाळायला लागतो आणि ते केल्याने मग आपल्याला जास्त आपल्या गोष्टी जे इम्पॉर्टंट आहे त्याच्यावरती फोकस करायला लागतं. फोकस करायला वेळ मिळतो, मेंटल स्पेस मिळते आणि मग त्याचे चांगले परिणाम हे आपल्यालाच नंतर जाणवायला लागतात. म्हणजे तुला असं म्हणायचंय की जरी त्याचं टेम्पटिंग असलं ते, तरी आपण स्वतःवर कंट्रोल केला पाहिजे आणि आपण दुसरा काही स्वतःवर उपाय नाहीये त्याला. कारण आणि एक दुसरी गोष्ट मी स्वतःला सांगितली की बरं मी खूप वेळा कंटाळून ना ते सगळे ऍप्सच डिलीट करतो. जसं की Instagram आहे. ऑफकोर्स फार प्रेम पण मला मिळालं कडनं तिथे. आणि जे क्लासिकल म्युझिक ऐकत नव्हते ते थोडंफार माझ्याकडे बघून ऐकायला लागले, याचा मला फार आनंद आहे. पण सारखं टाकत राहा आणि सारखं हे करत राहा, त्यांनी पण कधी कधी माइंड म्हणजे डिस्ट्रॅक्ट. यू डोंट वॉन्ट टू डू इट. सर महिनाभर मी डिलीट केलं ते आणि मग मला वाटलं की याचा आपल्याला किती फरक पडला, जास्त नाही. आणि लोकांना पण खरंच फरक पडला का? किती लोकांचे आले की ओ माय गॉड आता काय झालं आणि कशाला केलंस तू, आणि इतकं त्यांना फार वाईट वाटलं का? आणि असं पण फारसं काही म्हणजे घडलं नाही. खरंच सांगत झालं नाही. तर मग त्याची एक एक जागा आहे, जितकी महत्वाची असली तरी ती इतकीच आहे. आणि त्याचा रोल आपल्या लाईफमध्ये इतकाच आहे, हे त्याच्यातनं मला दिसून आलं. आणि मग त्यानंतर मी असं चांगला बॅलन्स करण्याचा त्याला प्रयत्न केला. मला सांग, तू उत्तम गझल पण गातो, त्याचा मी अनुभव घेतलाय माझ्या कार्यक्रमात. ऍट द आपला सेम अजून टाइम पेंडिंग आहे तो कार्यक्रम. आपण इतकं छान काम केलं त्याच्यावरती आणि मग हो हे हो, लॉकडाऊन सगळं झालं तर आपण तो नक्की हा, करूया. आपण अगदी आपण खूप आशावादी आहोत, त्यामुळे लॉकडाऊन अगदी अगदी संपल्यानंतर आपण नक्की त्याच्याकडे बघू. अगदी. पण मला सांग की गझलचा तू मधल्या काळात खूप अभ्यास केला, तर आम्हाला सगळ्यांनाच आम्हाला तुझ्या गझलीचा छोटासा एक अनुभव घ्यायला आवडेल. आम्हाला एखादी छोटीशी गझल. अगदी एक लोकप्रिय गझल आहे जी फार लोकांना आवडते, ती म्हणण्याचा प्रयत्न करतो. हम्म. यूं ही पहलू में बैठे रहो, यूं ही पहलू में बोल. बैठे हा. रहो, आज जाने की जिद ना करो, आज जाने की जिद ना करो, हाय मर जाएंगे हम तो लुट जाएंगे, ऐसी बातें किया ना करो, आज जाने की जिद ना करो, तुम ये सोचो जरा क्यों ना रोके तुम्हें जान जाती है जब उठ के जाते हो तुम, जान जाती है जब उठ के जाते हो तुम, तुमको अपनी कसम जाने जा,
बात इतनी मेरी मान दो, आज जाने की जिद ना करो, आज जाने की जिद ना करो. क्या बात है, क्या बात क्या आहे. बात आहे. मला धन्यवाद. सांगायला आवडेल की मी आणि जशन आम्ही गझलच्या कार्यक्रमावर काम करतोय आणि खरं लॉकडाऊनच्या आधीच आम्ही तो कार्यक्रम प्रस्तुत करणार होतो, पण अनफॉर्च्युनेटली लॉकडाऊन सुरू झालं. पण आम्ही आशावादी आहोत, लॉकडाऊन झाल्यानंतर आम्ही नक्कीच गझलचा एक मोठा कार्यक्रम घेऊन आपल्या सगळ्यांसाठी ऍक्च्युली ऍट लवकरच. दिस पॉइंट तुम्ही विषय काढला तर मी सांगू इच्छितो सगळ्यांना की अरुंधती आणि माझं खूप असं वर्सटाईल रिलेशन आहे. कारण एका अर्थाने त्या फार म्हणजे माझ्या आई सारख्याच आहेत. इट्स सेम फॉर मी ॲज माय ओन मदर. आणि आम्ही फ्रेंड्स पण आहोत. आम्ही फार ओपनली खूप गोष्टींबद्दल फ्रेंड सारखं बोलू शकतो. आणि आम्ही काम पण उत्तम करतो. दोघांचे कामाचे क्वालिटीज खूप सिमिलर आहे. दोघांनाच अजिबात वेळ घालवलेला आवडत नाही. आणि एकदम फोकस वरती खूप आम्ही स्ट्रिक्ट आहोत आमच्या कामात. तर आमचं कामात सुद्धा खूप पटतं. आणि गझल तर आता आम्ही करणार होतो, पण आम्ही इन द पास्ट 2-3 इयर्स खूप मस्त कार्यक्रम केलेत. एकत्र एक 6 ऋतूंचे 6 सोहळे असा कार्यक्रम केला. ज्याच्यात सगळ्या एकेका ऋतूवरती एक आधारित गाणी, कविता सादर केली. आणि लास्ट इयर दोघांनाही फार कवी ग्रेसच्या कवितांवरती फारच प्रेम आहे. तर आम्ही ग्रेसवरती पण कार्यक्रम केला. आणि ऑफकोर्स अरुंधतींचा खूपच त्याच्यावरती अभ्यास आहे. आणि त्यामुळे मला पण कवी ग्रेस यांच्या कवितांमध्ये फार छान असं इन्साइट्स आल्या. तर वी हॅव अ व्हेरी गुड रिलेशन. आणि आज आय एम व्हेरी हॅपी की त्या माझी ही मुलाखत घेत आहे. थँक्यू जशन. जरा जास्तच झालंय कौतुक, पण आपण एकमेकांच्या प्रेमात असल्यामुळे असेल हो, कदाचित. आपला ऍडमिरेशन क्लब आहे. आपण काय करणार आता, त्याला उपाय नाही. येस. Yeah. तर बेसिकली मला तरुणांमध्ये राहायला खूप आवडतं, कारण तरुणांमध्ये राहिलं की आपलं आता वय वाढतंय याचा विसर पडतो. आणि नाही, तुम्ही एक पण तरुणच आहात. आणि एक एनर्जी मिळत राहते. तरुण आर ऑलवेज एनर्जी बूस्टर्स. सो आय ऑलवेज लव्ह टू स्टे विथ यंग गाईज. आय मीन, मला एक तुला विचारायला आवडेल की शास्त्रीय संगीताचा गायक म्हटला की झब्बा, पैजामा, कुठेतरी इथे एक शेला किंवा पंचा, अशी एक ठराविक त्याची इमेज असते. जशन भूमकर नेहमीच वेस्टर्न आउटफिट्स, वेस्टर्न लुक असलेले कपडे आणि झिकझॅक कपडे एकदम, आणि काहीतरी वेगळं हटके असं जास्त बघायला मिळतो रंगमंचावर सुद्धा. तर तुला ही जी गायकांनी सुरू केलेली पारंपरिक झब्बा पैजाम्याची ट्रॅडिशनल कॉस्ट्युमची जी स्टाईल आहे, ही मोडायची आहे का, आणि म्हणून तू सगळं असं करतोस का? काय याच्या मागचा तुझा काय उद्देश आहे, मला जरा सांग ना आम्हाला ऍक्च्युली आय थिंक 2-3 कारण आहेत त्याच्यासाठी. पहिलं की प्रामाणिकपणा. आपण नेहमी प्रामाणिक राहावं आणि जे आत आहे ते सगळं तेच बाहेर दिसावं. तर इतकं सगळं मॉडर्न अपब्रिंगिंग जे आहे, बिझनेस पण मी करतो, मी इतक्या देशात जातो, सगळीकडे माझा ग्लोबल एक्सपोजर आहे, मग ग्लोबल सिटीझन. आणि 5 वर्ष मी अब्रॉड होतो. 1 वर्ष त्याच्यातला केम्ब्रिजला होता. सगळे प्रत्येक देशातले तिथे माझा एक तरी मित्र असावा, जरी सगळ्या कंट्रीज मधनं. आणि 4 वर्ष मी कॅलिफोर्नियाला पण होतो. कॅलिफोर्नियाचे लोक इतके ओपन माइंडेड आणि इतके लिबरल आहेत. तर हे सगळं माझं पण थिंकिंग तसंच आहे, मॉडर्न आहे. आणि ऑफकोर्स फार लिबरल थिंकिंग आहे माझं. तर ते आत झब्बा पैजामा नसेल तर तो मी बाहेर घातल्यावरती ऑडच, म्हणजे मलाच कम्फर्टेबल वाटत नाही. दुसरी गोष्ट राहिली की संस्कृती. मराठीची संस्कृती आहे ती माझ्या मते फार म्हणजे आत मुरलेली आहे माझ्या. पण संस्कृतीचं इतकं लिमिटेड रूप नाहीये की ह्याच कपड्यात आम्ही ही संस्कृती प्रॅक्टिस करू शकतो. आणि इट गोज टू समथिंग मच लार्जर देन दॅट. तर हे एक त्याचं कारण झालं की आय एम जस्ट बिंग ऑनेस्ट टू माय सेल्फ. मी जरी 5,000 वर्ष जुनी परंपरा राखायचा प्रयत्न करतोय, तरी मी जिवंत आहे आजच्या काळात आणि आजच्या जगात. आणि माझे खूपसं एक्सपोजर झालंय इतर कल्चर्स कडे सुद्धा. तर हे सगळं पण मीच आहे, तर ते पण दिसायला पाहिजे किंवा त्याचं काही मिसरिप्रेझेंटेशन होऊ नये. तर ह्यामुळे तो एक आहे. दुसरी गोष्ट मला वाटतं की ह्याचा
गैरफायदा नाही, पण मला माझ्या गाण्याला किंवा माझ्या म्युझिक करिअरला पण फायदाच फायदा झालाय. कारण खूपशा युथला जे जे क्लासिकल म्युझिक ऐकून वाढले नाहीये, त्यांना माहिती पण नाही आपलं क्लासिकल. खूपशा लोकांना माहिती पण नाही किशोरी आमोणकर कोण आहेत. खूपशा आपल्या यंग लोकांना. आणि आता त्यांना त्याचा दोष द्यावा नाही द्यावा हा वेगळा प्रश्न आहे. पण तुम्ही जर त्यांच्या समोर अशा गबाळ वेशात गेला तर तुम्ही त्यांना आपलेसे वाटणारच नाही. आणि मग ते कशाला ऐकतील तुमचं गाणं, असं मला वाटतं. तर जेव्हा मी एकदम ऑनेस्टली असं, म्हणजे आता पण मी शर्ट पॅन्ट मध्येच आहेत, असं मी लोकांसमोर जातो आणि म्हणतो मी शास्त्रीय गायक आहे, तर त्यांना मी आपल्यामधलाच वाटतो. आणि अरे ठीक आहे, हा जर करू शकतो तर ह्याच्यात काहीतरी असेल, जे हे सगळं असून सुद्धा, सगळं मॉडर्न मॉडर्न असून सुद्धा त्याला काहीतरी शांती ह्याच्याकडनं मिळते. आपण पण जरा बघूया काय आहे. आणि ऑफकोर्स ह्याच्यात माझं खूप खूपसं काम अजून बाकी आहे. पण 2-3 वर्षात खूपशे लोकांनी मला मेसेजेस पाठवले, पत्र पाठवली, ईमेल्स पाठवले, सांगता की आम्ही काहीच क्लासिकलचं ऐकत नव्हतो, पण पहिल्यांदा तुझं ऐकलं आणि आम्हाला ते आता फार शांत कुठेतरी वाटायला लागलं आणि त्यामुळे आम्ही जास्त ते ऐकायला लागलो. तर ते ऐकून फार फार बरं वाटतं. आणि तिसरी मजेची गोष्ट सांगू तुम्हाला, की मे बी मी जास्त शब्दशः अर्थ घेतला. किशोरीताई जे जे म्हणायच्या ते, की त्या नेहमी सगळ्यांना सांगायच्या, की माझा जशन हा इतका सुंदर आहे, की तो फाटक्या कपड्यात पण सुंदर दिसणार. तर मग मी मे बी जास्त लिटरली त्याला घेतलं आणि मग मी म्हणालो, की ताई बघा, मग तुम्ही असं म्हणाल, की फाटक्या कपड्यात सुंदर दिसणार, मग मी फाटके कपडे पण घालतो आणि मॉडर्न राहतो. मला असं वाटतं जशन अनेक मुली अशा असतील की जे जशनचं गाणं ऐकण्यापेक्षा जशनला बघायला, जशनचे सुंदर कपडे बघायला पण येत असतील. ऍक्च्युली माझ्या गुरूंनी मला ह्याच्याबद्दल वॉर्न केलं, की बघ तू रियाज नाही केला तर लोक तुला बघायला येतील आणि ते एकदा दोनदा बघून त्यांचा इंटरेस्ट जाईल. तुला खरंच इम्पॅक्ट पाडायचा लोकांवरती तर रियाज कर आणि गाणं छान कर. तर ते मी मनात ठेवलं ऍक्च्युली माझ्या. त्याच तुम्ही जे बरं, म्हणता ते खरंच माझ्या गुरूंनी मला असं सांगितलं. मला एक सांग, हल्ली जशन भुमकरचे ब्रुसली सारखे असे वेगवेगळ्या दंडाच्या ऍक्शन केलेले फोटो सुद्धा आम्हाला फेसबुकवर सातत्याने दिसत असतात. ते काय म्हणतात ना, सिक्स पॅक, समके पॅक, टमके पॅक, असे वेगवेगळे पॅक मधले फोटो दिसतात आम्हाला तुझे सगळे. तर ही सगळी बॉडी बिल्डिंगची तुझ्याकडे आवड कधीपासून निर्माण झाली रे? ऍक्च्युली म्हणजे आपण नेहमी फिटनेस कडे बघतो किंवा जिमिंग कडे बघतो आणि आपल्याला वाटतं की हा फार वरवरचा काहीतरी, वरवरचं कारण त्याच्यावरती असावं. पण काय की जेव्हा पण माझ्या आयुष्यात मला आणि ऑफकोर्स मला माहितीये की खूपशा लोकांपेक्षा मी फारच लकी आहे आणि मे बी माझे चॅलेंजेस हे इतरांसाठी मोठे नसावेत, पण माझा एकच आयुष्य आहे आणि त्याच्यातले जे अप्स अँड डाऊन्स मी अनुभवलेत, तर प्रत्येक लो फेज मध्ये मधनं बाहेर काढलं मला ह्याच एका गोष्टीनी, जिमिंगनी आणि फिटनेसने. असे अनेक 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 इन्स्टन्सेस आहेत. आता मी असा दिसतो, आता मी आपला म्हणजे फार लोकांना वाटतं की अरे ह्याच्याशी बोलून पाहावं किंवा, पण लहानपणी असं असं नव्हतं. मी आय वॉज क्वाईट, म्हणजे आय वॉज अन ओव्हर वेट किड. फार जाड होतो मी तेव्हा. आणि मला जास्त काय खेळण्या बिळण्यामध्ये पण इंटरेस्ट नव्हता, नुसता गाण्यात इंटरेस्ट होता. मी नेहमी आपल्यामध्ये गात राहायचो. तर तेव्हा त्या सगळ्या म्हणजे इतरांपासून मी फार वेगळा पडायचो त्यामुळे, शाळेत लहानपणी. तर तेव्हा एकच ह्या आणि इनफॅक्ट माझं इतकं वेट होतं की मला जास्त काय क्रिकेट आणि फुटबॉल मध्ये धावता बिवता पण यायचं नाही. तर काय करावं म्हणून मी ते जिम जॉईन केलं आणि तसं हे केलं. आणि दुसरा काळ मी जास्त ह्या गोष्टी सांगितल्या नाहीत कोणाला, पण आपण आता इतका ऑनेस्टली बोलतो तर मग सांगू इच्छितो की माझे आजोबा, जसं मी सांगितलं की आम्ही फार फार जवळचे होतो. ते गेल्यानंतर इमिजिएटली मी अब्रॉड गेलो अभ्यास करायला. तर तिथे फॅमिली पण नाही आणि फॅमिली शिवाय सुद्धा सगळं बदललंय ना, कारण आमचे आजोबा गेले शिवाय मी पण नाहीये. तर लगेच एकाच म्हणजे 2-3 महिन्याच्या स्पॅन मध्ये घरात 5 ची 3 माणसं असली, तर सगळ्यांचं बदलत गेलं. आणि तेव्हा अभ्यास पण तिथे इंजिनिअरिंग कॉलेजचा अभ्यास हा खूप कठीण होता आणि सगळं हे होतं आणि सगळं मला वाटायचं की अरे सगळंच इट्स फॉलिंग अपार्ट. तर
मला काय वाटतं की जे फिजिकल फिटनेस आहे ते एक गोष्ट, आणि शिवाय म्युझिक मध्ये पण खूप सगळं ऍबस्ट्रॅक्ट आहे. तो असं नाही की काही आपल्याला मिळतं आणि आपण धरून त्याला ठेवू शकतो. ते फ्लोटिंग, म्हणजे आज आलं उद्या तुम्ही त्याचा रियाज नाही केला तर ते जाणार. तर असं सगळं असल्याने फिटनेस ही एक गोष्ट आहे की जी आपल्याला इझिली कंट्रोल करता येते. आणि जेव्हा आपलं सगळं मेस असला, गोंधळ असला, तर एक गोष्ट आपल्याला कंट्रोल करता आली तर इतर गोष्टी पण आपण जास्त चांगल्यापणे कंट्रोल करू शकतो. आपल्याला ऍटलीस्ट ते मोटिवेशन येतं की ठीक आहे, हे केलं आणि हे झालं तर आपण असेच एफर्ट्स इतर गोष्टींमध्ये टाकले तर त्या पण सुधारतील किंवा आपल्यात ते सुधारण्याचं ची क्षमता आहे, ती ताकद आहे, हे मला त्याच्यातनं कळू लागलं. तर आता माझ्या डोक्यात त्याचं गणित बसलंय की इफ यू आर फिजिकली फिट, you are more likely to do things to keep yourself mentally and emotionally fit also. तर असं असल्या कारणाने ते फार महत्वाचं आहे. म्हणून मी इव्हन लॉकडाऊन मध्ये मी एकही दिवस जिमचा चुकवला नाही आणि ते केल्याशिवाय मला राहत नाही. कारण आय थिंक दॅट की इट्स व्हेरी इम्पॉर्टंट फॉर ओव्हरऑल वेलबिंग. नुसतं ऑफकोर्स सिक्स पॅक कोणाला नको तर आला तर चांगलीच गोष्ट आहे. पण त्याच्यावरती इतके वेळ आणि इतके एफर्ट घालवण्याकरता थोडा डीपर अर्थ आहे आणि तो लोकांनी आपल्या परीने आपल्या आयुष्यात म्हणजे त्याचा काही ना काहीतरी त्यांना फायदा होईल हे कळल्याने असं मला वाटतं. जशन, पुढच्या 2-4 प्रश्नांकडे वळण्याआधी एखादी छानशी बंदिश, छोटीशी काही बंदिश म्हणून दाखवू शकशील का आमच्या रसिकांना तू? अगदी. आता वर्षा ऋतू आहे ऑफकोर्स आणि सगळ्या गायक वादकांचा तो फेवरेट आहे. तर मल्हारात एक छोटीशी रचना. बदरिया ये रे बदरिया आये रे, गरज घोर बरसे जोर, दामिनी कौंद चौकी जागे से जरिया ये रे, पवन की झक झोर बूंद झमाझम किशोर, राम रंग टाझरे भीगी अमोल, चुनरिया आये रे, चुनरिया आये रे, बदरिया आये रे. क्या बात है, क्या बात है, थँक्यू. क्या बात है. आम्हाला खरं सांगू, आम्हाला तर तुझ्याशी गप्पा मारण्यापेक्षा तुझं गाणंच ऐकत राहावं असं वाटतंय. गप्पा तू छानच मारतोय, पण असं वाटतंय गाणंच ऐकत राहावं आणि ते संपू नये. मी खरं तर म्हणजे मला वरचे चेहरे खिडक्यांमधले सगळे खूप आनंदी दिसतायत आणि या लॉकडाऊनच्या काळामध्ये हा आनंद, हे हास्य चेहऱ्यावर दिसतंय ही खूप आनंदाची गोष्ट आहे. मी तुला खरं सांगू, मनापासून रिक्वेस्ट करते की पुन्हा एखाद्या गझलीचं एखादं छोटस एक हे म्हण ना तू आमच्यासाठी. म्हणजे जरी बंदिश म्हटली तरी बंदिशमधनं गझलमध्ये आपण जाऊ शकतो. वरच्या खिडक्यांमधले सगळे चेहरे प्रफुल्लित झालेत, त्यामुळे हा आनंद आपण देऊया. आपण हे सगळं का करतो? लोकांना आनंद द्यायला. तर एक्झॅक्टली, थोडा जरी त्यांना आनंद मिळतो तर ते फारच, म्हणजे येस, तुम्ही रात्रभर मला गायला लावा, मी आनंदाने गायला. मला काहीच क्या बात है, क्या बात है. एखादा गझल होऊ दे एखादी. सलोना सा सजन है और मैं हूँ, सलोना सा सजन है और मैं हूँ, जिया में एक अगन है और मैं हूँ, सलोना सा सजन है और मैं हूँ, तुम्हारे रूप की छाया में साजन, तुम्हारे रूप की छाया में साजन, बड़ी ठंडी जलन है
और मैं हूँ सलोना सा सजन है, और मैं हूँ सलोना सा सजन है, और मैं हूँ. क्या बात आहे, बढिया. धन्यवाद. मला सांग, नृत्याकडे कसं वळलास रे, आणि त्यातले गुरु कोण तुझे? ऍक्च्युली नृत्य हे मला फार इझिली आलं. मे बी दॅट्स वाय मी जास्त काय त्याचं केलं नाही आणि शौक म्हणूनच ठेवला. कारण जे आपल्याला एकदम सोपं सोपं मिळतं त्याची आपल्याला व्हॅल्यूच राहत नाही, मला असं वाटतं. आणि जितकं मी तासन तास रियाज केला संगीतासाठी, हे मला नृत्यासाठी कधीच जास्त करायला लागलं नाही. ते पटकन येऊन गेलं मला. ऍक्च्युली नृत्य मी सुरू केलं कारण इतर काय करता येत नव्हतं फिटनेससाठी, तर ते मी म्हणून डान्स जॉईन केला. आणि खूपसे जे काय मॉडर्न डान्स फॉर्म्स आहेत हे सगळे मी शिकलो त्याच्यातले. आणि माझे काका युएसए ला असतात, तर प्रत्येक सुट्टीत आम्ही युएसला जातो, तिथे महिना शिकायचो. इथे येऊन शामकदावाची एकदम ऍडव्हान्स लेवल पर्यंत मी केले. आणि ठाण्यातलेच वैशाली इराणी आहेत, त्या आधी ऍक्ट्रेस होत्या आणि आता त्यांनी आपलं गुरुकुल काढलं, तिथे बॉलिवूड डान्सिंगचे पण लेसन घेतले मी. आणि शिवाय मग साल्सा, संदीप सोपारकर हे सगळं केलं. आणि युएसए मध्ये असताना पण मी फार डान्स करायचो. इनफॅक्ट मी कोरिओग्राफी पण करायचो स्टेज शो साठी. आणि आय वॉज ऑल्सो डान्स इन्स्ट्रक्टर. झुंबा म्हणून जे आहे, जे सगळे लॅटिन अमेरिकन, साऊथ अमेरिकन डान्स फॉर्म्सचं सगळं मिश्रण करून त्याला थोडं फिटनेसच्या स्टाईलमध्ये प्रेझेंट करतात. तर त्या झुंबाचं माझ्याकडे इन्स्ट्रक्टरचं पण सर्टिफिकेशन आहे. इनफॅक्ट मी कॉलेजमध्ये त्याचा इन्स्ट्रक्टर पण होतो. एक 100 लोक यायचे माझ्या क्लासला. त्या हॉलमध्ये म्हणजे हालायला पण जागा नसायची, कारण फ्रायडे इव्हनिंगचा क्लास माझा होता. आणि लोक म्हणजे फार भरभरून तिथे यायचे. आणि क्वाईट पॉप्युलर ऑल्सो त्याच्यामध्ये. पण त्याचा फर्दर काहीतरी करावं असं मला कधी वाटलं नाही. अजून पण मला नाचताना फार आनंद होतो. पण जे एकदम आतल्या जे गाऊन जो समाधान मिळतो ते डान्सनी म्हणजे कधीच मी शोधला पण नाही. आणि मे बी मिळाला असता मला, पण तो त्या मार्गी मी कधी गेलो नाही माझ्या मते. ओके. मला असं सांग की तुझ्या व्यवसायात तू एंटरप्रिनर आहेस, तर तुझा नक्की रोल काय आहे? तुझी जॉब प्रोफाईल काय आहे, म्हणजे काय करतो एक्झॅक्ट? ऍक्च्युली आपलं जेव्हा असतं ना, तेव्हा आपल्याला सगळं करायला लागतं. म्हणजे किंवा आपल्याला सगळीकडे बघायला लागतं. तर असं खरं म्हणजे म्हणून चालत सुद्धा नाही. आणि तिथे असं वावच नाही त्याला की मी ह्या एका गोष्टीकडे बघणार आहे आणि दुसरी गोष्ट कोणी दुसरं बघेल, किंवा असं नाहीये. ते एक ओव्हरऑल 360 डिग्री विजन आपल्याला ठेवायलाच लागते. ती 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 एक बाजू झाली. दुसरी बाजू ही की मी जेव्हा कंपनी जॉईन झालो तेव्हा आईनी ऑलरेडी माझ्या खूप त्याला वाढवलेलं. जेव्हा माझे आजोबा गेले आणि जेव्हा मी जॉईन झालो त्या मधल्या म्हणजे एक 7-8 वर्षाचा काळ गेला. त्या 7-8 वर्षामध्येच माझ्या आईनी बिझनेस खूप म्हणजे जर ग्रो आपण केला. फक्त बिझनेसच्या ह्यानी पाहू तर ऑलमोस्ट आम्ही 5-6 पटीने वाढलेलो ऑलरेडी, फक्त आईच्या कर्तृत्वामुळे. आणि खूपशे लोक जे आमच्याकडे होते ते फार 20 वर्ष 30 वर्ष एकही माणूस आम्हाला आजपर्यंत सोडून गेला नाहीये. इतकं म्हणजे आपुलकीने लोक काम करतात आणि सगळं जीव ओतून आमच्याकडे लोक काम करतात. तर अशा सेटअप मध्ये जेव्हा मी गेलो तर मी स्वतःला विचारलं की अरे आपली इथे काय गरज आहे? सगळं तर चाललेलं आहे आणि खरंच आपण काय देऊ शकतो की ह्याला जे कारण आणि जसं की ह्या कॉलच्या आधी पण सर म्हणाले की जे इतर हे लोक माणसं त्यांना 20-35 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे, हा आपल्याला नाहीये. तरी आपण अशा काही गोष्टी आहेत का जे आपण करू शकतो जे दुसरं कोणी करू नाही शकणार. तर पुष्कळशा गोष्टी आणि इट वॉज नॉट इझी. खूप चुका केल्या मी आणि खूप कन्फ्युजन आलं. रात्री झोप यायची नाही की आपण काय मुळात करतो, हे बरोबर होईल ना? काय काय रिस्क होत्या ज्या मी घेतल्या. पण इन दी एंड सगळं करून आय थिंक चांगलंच झालं. 1-2-3 गोष्टी मी कंपनीत केल्या ज्या आता चांगल्या म्हणजे वाढत चालल्या आहेत.
बेसिकली आम्ही एकाच इंडस्ट्रीमध्ये होतो. आम्ही पेंट इंडस्ट्रीमध्ये होतो. आम्ही रंग बनवायचो तर फक्त पेंटसाठी बनवायचो, पेंटसाठी. तर आता आम्ही रंग बनवतो पुष्कळ नवीन नवीन गोष्टींसाठी, जसं की तुमचं फूड पॅकेजिंग आहे, प्लास्टिक्स आहे, किंवा लिपस्टिक, मेकअप, साबण, सगळ्या अशा विविध ऍप्लिकेशनसाठी आम्ही बनवतो. इव्हन गाड्यांसाठी बनवतो. इनफॅक्ट आम्हाला टाटा ग्रुपकडनं त्यांचा मोस्ट इनोव्हेटिव्ह सप्लायरचा अवॉर्ड सुद्धा मिळाला लास्ट इयर. जे पूर्ण म्हणजे सगळ्या टाटाच्या ज्या कंपनी आहेत, 7,000 सप्लायर आहेत त्यांचे, तर त्याच्यामधलं आम्हाला बेस्ट असं अवॉर्ड मिळालं. झी बिझनेस कडनं पण हे मिळालं. तर जास्त म्हणजे एकच ह्याला नाही, पण विविध ऍप्लिकेशन्स मध्ये आम्ही जाण्याचा प्रयत्न केला. आणि दुसरी गोष्ट की मी यंग असल्यामुळे मला ट्रॅव्हल फारसं करता येतं. माझे इतर काही फॅमिलीचे पण कमिटमेंट्स नसल्यामुळे महिने महिने कुठे राहून काहीतरी खरंच सेटअप करू शकतो. तर आम्ही आता 3-4 वर्षाच्या स्पॅन मध्ये मेक्सिकोमध्ये पण ऑफिस काढलंय, ब्राझीलमध्ये पण आहे, सिंगापूरमध्ये पण आहे. तर जास्त ग्लोबल पण एक्सपॅन्शन चालू आहे कंपनीचं. आणि आय थिंक ह्या म्हणजे माझं मेन जे योगदान आहे ह्या सगळ्या ग्रोथ आणि वेगळ्या काय काय गोष्टी करण्यामध्ये झालेला आहे. ऑफकोर्स खूपसा घरच्यांचा, खूपसा टीमचा सपोर्ट मिळतो मला, आणि त्याशिवाय हे अशक्य आहे हे पण मी म्हणू इच्छितो. म्हणजे लोकल टू ग्लोबल असा सगळा प्रवास झालाय. लोकल टू ग्लोबल. मला ना एक खूप सेन्सिटिव्ह प्रश्न आता रिसेंट बॅकग्राऊंडवर तुला आता इमिजिएट माझ्या मनात आला आणि मला विचारावासा वाटतोय. आपला हा कार्यक्रम बघणारे मॅक्झिमम युथ आहेत, कारण आनंद विश्व गुरुकुल नाईट कॉलेजच्या वतीने त्या मुलांसाठी हा कार्यक्रम केला जातो. मला एक खूप बेसिक आणि महत्वाचा प्रश्न आत्ताच्या बॅकग्राऊंडला तुला विचारावासा वाटतोय. आपल्याला कल्पना आहे की नैराश्यातनं काल म्हणजे प्रसिद्धीच्या उच्च शिखरावर असताना सुद्धा सुशांत सिंग राजपूत सारख्या एका व्हर्सटाईल, अत्यंत बॅलन्स्ड दिसणाऱ्या सेन्सिबल कलाकारांनी स्वतःला संपवून घेतलं. अत्यंत दुर्दैवाची गोष्ट, दुर्दैवाची अशी ही गोष्ट फार म्हणजे फार वाईट वाटतं. जसं आपण यशाला घेतो तसं आपल्याला अपयशही पचवता आलं पाहिजे. तर ह्या तरुणांना ह्या दृष्टिकोनातनं तू अगदी थोडक्यात, तुला सुद्धा आयुष्यात आतापर्यंतच्या खूप चढउतार आले, जरी एक कौटुंबिक सपोर्ट होता तरी सुद्धा इंडिव्हिज्युअल लेवलला तू बरेच संघर्ष केलेले आहेस. ते करताना अपयश तुलाही आलं असेल. काय सांगशील आजच्या तरुणांना तू, अपयशाला कशा पद्धतीने त्यांनी सामोरं जावं? आय थिंक अपयशाला सामोरे जाण्याचं पहिलं हे आहे की आपलं यश आपल्यासाठी छोटं करायला लागतं आपल्याला, माझ्या मते. आपण तुम्हाला सांगू का, मला एकही दिवस, खरं सांगतो, मला एकही दिवस वाटत नाही माझ्याबद्दल की वाव आपण काहीतरी चांगलं केलं किंवा करतोय, वा मस्त गाणं झालं, वा बिझनेस आपण काय मस्त सांभाळतो, असं खरंच मला वाटत नाही. हे आता आणि कोणी जरी किती कौतुक केलं तरी मी ते ऑफकोर्स चांगलं वाटतं. कौतुक तर आपल्याला म्हणजे ह्युमन नेचरच आहे चांगलं वाटणं, पण दोन क्षणाच्या पलीकडे जास्त मी त्याच्यावरती पण ड्वेल करत नाही. इनफॅक्ट रुडियार्ड किपलिंगची एक पोएम आहे ना, त्यांनी त्यांच्या मुलासाठी लिहिलेली, की ट्रीट ट्रायम्फ अँड डिझास्टर ॲज इम्पोस्टर्स. की तुम्हाला डिझास्टर जेव्हा येतो तुमच्या लाईफमध्ये, तर हा यू विल ओनली बी एबल टू डील विथ इट इफ तुम्ही यशाच्या काळी पण त्या यश तुमच्यासाठी इतकं मोठं तुम्ही केलं नाही. तर आय थिंक दॅट्स द फर्स्ट हे. आणि दुसरी गोष्ट की आपण जर प्रोसेसकडे लक्ष दिलं, प्रोसेसकडे रादर दॅन द डेस्टिनेशन ऑर द माइलस्टोन, आपण जे नुसतं करण्यामध्ये आनंद घेतला तर आपल्याला अपयश हे दिसत सुद्धा नाही, कारण देन वी जस्ट थिंक इट्स नॉट अ फेलियर, इट इज वर्क इन प्रोग्रेस. हे मला फार तीव्रतेने वाटतं. आणि तिसरी गोष्ट ह्या सगळ्यातनं मला जे कळलं की आपण, आणि तुम्ही जसं अपयशाबद्दल विचारलं, तर ऍक्च्युअली आय डोंट थिंक की सुशांत सिंग हे कुठल्याही रीतीने अपयश त्यांना असं आपल्या म्हणजे जागतिक ह्यांनी, कारण त्यांच्या सगळ्या फिल्म्स
हिटच होत्या आणि ही वॉज अ सुपरस्टार आणि ऑल दॅट, तरी आतमध्ये कोणाच्या काय आहे हे आपल्याला कळत नाही. तर आय थिंक ते थोडासा काइंडनेस, जे तुम्ही नम्रता पण आधी बोलला, ती नम्रता, एक माणूस की आपण किती आपल्याला वाढ करायचं असेल आयुष्यात, किंवा आपल्याला किती कुठल्या शिखरावरती पोचायचं असेल, ते आपल्या सगळ्यांनाच पोचायचं आहे, पण त्या माणूस की आपण कधी सोडावी नाही, कारण ती आपल्याला थोडी रिअल ठेवते, यु नो. आणि जे काही इतरांबद्दल फिलिंग्स आहेत, त्या पण एक आत्मा पण जिवंत राहतो, आणि ते केल्यामुळे अपयशाला पण सामोरे जाण्याची शक्ती आपल्याला आपल्यामध्येच मिळते, माझ्या मते. मला असं वाटतं या गोष्टींना तुला एक सांगायचंय की आपल्याला वास्तविकतेचं भान असलं पाहिजे. आपल्याला कुठल्या लेव्हल पर्यंत, कुठल्या सीमेपर्यंत आपल्याला यश हे आपल्याला मिळालंय असं आपल्याला समजायचंय. त्याची अवास्तव अपेक्षा आपण करायला नको, हे एक. आणि दुसरी गोष्ट, मला नेहमी असं वाटतं की आपण होत असलेलं नैराश्य, होत असलेलं दुःख हे कुठेतरी बोलून व्यक्त व्हायला पाहिजे. त्याचं लिखित स्वरूपामध्ये का होईना आपण व्यक्त होत राहिलं पाहिजे, त्याला न दाबून ठेवता. आणि माणुसकी आपण ठेवली पाहिजे, ऐकणाऱ्याची एक कान आपण समोरच्याला दिला पाहिजे. जशन, आपण एका रॅपिड फायर राऊंड कडे आता शेवटी जाता जाता वळतोय. समथिंग डिफरंट या मुलाखतीतला रॅपिड फायर. आनंद विश्व गुरुकुलची शपथ घेऊन जे बोलेन ते खरं बोलेन आणि एका मिनिटात उत्तर देईन असं तुला म्हणायचंय? मी आपल्या आनंद गुरुकुलच्या लोकांनी जे आपल्यासाठी फ्लायर बनवलेलं त्याच्यावरती हात ठेवून शपथ घेतो की मी सगळं खरं सांगणार आहे, आणि एका सेकंदात सांगेन आणि काहीही खोटं सांगणार नाही. ओके, डन. गाणं की नृत्य? गाणं, एनी डे. भारत की परदेश? भारत. भारत. आईच्या हातचं जेवण की अम्मा आजीच्या हातचं जेवण? बघा, दोघींमध्ये भांडणं होतील घरी जाऊन. विचार. ओके, आईच्या हातचं वेस्टर्न जेवण आणि अम्माच्या हातचं आईच्या हातचं जेवण की अम्मा आजीच्या हातचं जेवण? म्हणजे आईच्या हातचे मोदक आणि अम्मा आजीच्या हातचं श्रीखंड? मला पण खरंच दोन्ही मिळतं ना. आमच्याकडे तुम्ही जेवायला आला असाल तर तुम्हाला माहितीये की जे मेन डिश आहे ते आई बनवते आणि गोड आजीच बनवते, तर ते खरं असा संबंध येतच नाही. जशन, आईच्या हातचं जेवण की अम्मा आजीच्या हातचं जेवण? अम्मा आजीच्या हातचं जेवण. बरं, गझल की अभंग? गझल. सगळे मराठी माणसं मला मारून उठतील. मी गझल, मला अभंगावरती पण खूप प्रेम आहे. मी तुमच्यासाठी गाईन सुद्धा पूर्ण श्रद्धेने, पण गझल थोडं म्हणजे आय एम व्हेरी रोमॅन्टिक ॲट हार्ट. थोडं आपल्याला गझल जास्त. ओके. एफबी लाईव्ह मैफिल की रंगमंचावरची प्रत्यक्ष मैफिल? रंगमंचावरची मैफिल. येस, कारण आपण तिथे समोरासमोर एकमेकांना संवाद साधू शकतो. मला असं वाटतं तुझ्या या सगळ्या मैफिलीतनं मला एक गोष्ट जाणवते, मन, मेंदू आणि मनगटावर विश्वास हवा. मन, मेंदू आणि मनगटावर विश्वास हवा. नुसतं वय वाढतं म्हणून होत नसतो युवा. 100%. वय वाढतं म्हणून होत नसतो युवा. आणि मला असं वाटतं की तू खूप छान बोलतोयस, मस्त बोलतोयस. या रॅपिड फायर नंतर मी पुढची सूत्र आयोजकांकडे देण्याच्या आधी मला असं वाटतंय, तू गझल गाऊन दाखवलीस, तू बंदिश गाऊन दाखवलीस, आत्ताच तू म्हणाला गझल तुला खूप आवडते, पण तरी सुद्धा अभंग सुद्धा तुला आवडतात, तर एखादा अभंग होऊन जाऊ दे. अगदी अगदी अगदी. वीर गुलाम. बोलावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल, पावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल, पावा विठ्ठल, करावा विठ्ठल, करावा विठ्ठल, करावा विठ्ठल, जीव भाव, बोलावा विठ्ठल, पावा विठ्ठल, करावा विठ्ठल, जीव भाव, नीणे सोसे मन झाले हव भरी. आ आ आ
येणे सोसे मन झाले हवभरी, येणे सोसे मन झाले हवभरी, परती माघारी येत नाही, परती माघारी येत नाही. बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीव भाव, करावा विठ्ठल, करावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीव भाव, जीव भाव. बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीव भाव. क्या बात आहे. किशोरीबाईंची अत्यंत प्रसिद्ध किशोरीबाईंनी अतिशय ताईंचं- सुंदर पद्धतीने हे अगदी. गायलेलं आहे. अगदी. हे होते जशन भूमकर, एक उत्तम गायक, उत्तम नर्तक, उत्तम कुक, उत्तम एंटरप्रिनर, एक उत्तम माणूस, बुद्धिमान युवा आणि व्हर्सटाईल असं जशनचं हे व्यक्तिमत्व या 1 ते 1.25 तासाच्या मुलाखतीत खरं तर बंदिस्त न होणार, पण तरी सुद्धा त्याच्या अष्टपैलू वेगवेगळ्या गुणांना, वेगवेगळ्या कला प्रकारांना आपण जास्तीत जास्त तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आणि ही संधी आनंद विश्व गुरुकुलनी मला दिली, त्याबद्दल मी त्यांची मनपूर्वक आभारी आहे. आणि पुढची सूत्र मी हर्षला लिखिते मॅडम यांच्याकडे सोपवते. थँक्यू सो मच सगळ्यांना. सगळ्यांनाच मनापासून आभार आणि धन्यवाद. थँक्यू जशन. कोणाला काही प्रश्न विचारायचे आहेत का? प्रश्न घेऊया आपण. कोणाला उपस्थितांना प्रश्न विचारायचे असतील तर विचारू शकतात तुम्ही. प्लीज विचारा. ढवळ सरांना प्रश्न विचारायचे. मी ढवळ सरांना अनम्यूट करतो. 1 मिनिट फक्त. मी म्हणणार होतो स्टुडंट्सना की कशाबद्दल विचारा, करिअर बद्दल विचारा, गाड्याबद्दल विचारा, डेटिंग ऍडवाइस पाहिजे त्याच्याबद्दल सुद्धा विचारा. मी सगळ्या प्रश्नांसाठी जशन मी प्रश्न विचारणार नाहीये, पण मी 1-1.25 तासामध्ये जे काय अनुभवत होतो, फार लहान वयामध्ये असं म्हणतो की मुलाला मॅच्युरिटी येते. तुला अगदी लहान वयातच सगळं आयुष्य कसं काय कळलं? नाही काही उत्तर, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिली आहेत. आज सगळे तरुण मुलं आहेत. म्हणजे मी सुरुवात अशी केली की या व्यासपीठावरती जवळजवळ 30-35 वर्ष ज्यांनी आपल्या क्षेत्रामध्ये नाव कमवण्यासाठी जी घालवलेली सगळी मंडळी या व्यासपीठावरती येऊन गेली. पण माझी मैत्रीण अरुंधतीने अतिशय उत्तम प्रकारे, म्हणजे मला देखील हेवा वाटायला लागला की माझ्या आयुष्याची अनेक वर्ष मी वाया घालवली की काय. नाही अजिबात नाही. असं तुमच्यासारख्या लोकांकडेच बघून आम्ही शिकतोय, असं नका म्हणू. कारण प्रत्येक क्षण तू खूप जगलास. खरं म्हणजे अतिशय चांगली घरची परिस्थिती. आज मी नेच सांगतो मुलांना की खूप पैसे असून माणसाला नाही जगता येत. त्या पैशाच्या बंदिशमध्ये न राहता जीवनाकडे एक वेगळ्या अँगलने तू जो बघत गेलास ना, आज खरोखर मला सांगू का, अगदी प्रामाणिकपणे शिक्षक म्हणून कबूल करतो. त्या 64 जी काय 63 मंडळी सगळी जी माझ्याकडे या व्यासपीठावरती येऊन गेली, या सगळ्यांपेक्षा तू एक वेगळा आदर्श आज आमच्या मुलांसमोर राहिलास. असं प्रामाणिकपणे कबूल करावं की आज आमच्या मुलांनी तुझं एक वेगळं रूप पाहिलं. म्हणजे एका अतिशय समृद्ध अशा घरामध्ये तुझा एकुलता एक, म्हणजे मागे पुढे कोण नाही बघ, एकुलता एक असून देखील सुद्धा स्वतःच शिक्षण घेत वडिलांनी जे तुझ्या आयुष्यामध्ये सांगितलं की तुला जे हवं ते कर, खरं म्हणजे हवं ते कर असं जे मुलांना सांगितलं जातं, तेव्हा अनेक प्रकारची मुलं आम्ही सगळ्यांनी अनुभवलेली आहेत. समाजामध्ये डोळसपणे वावरणारे आम्ही सगळी मंडळी आहोत. गेली 32 वर्ष मी प्राध्यापक म्हणून काम करतोय. त्या सगळ्या चढ उतार मी तरुणांचा फार जवळचा पाहिलेला आहे. तर कुठेतरी तुला तुझ्या आयुष्याचा एक वेगळ्या अर्थाने मापदंड ठरवता जो आला आणि त्या मापात राहून देखील नवीन तेही स्वीकारायचं, पण ते जुनं आहे ते तितकंच महत्वाचं आहे, ते मी सांभाळायचं. हे जे प्रतिनिधित्व करतोयस ना, तसं मगाशी अरुंधती म्हणाली की ती जुनी स्टाईल, अगदी ते असं भजन बिजन घेते किंवा कीर्तन न वापरता, मी म्हणतो की याच तुझ्या पेहरावामध्ये जर तू समाजासमोर गेलास ना, तर तुझ्या मागे हे सगळे युवक येतील आणि आयुष्य एक वेगळ्या अर्थाने कसं जगणं आणि कसं समृद्ध करता येईल हे देखील त्यांच्यातनं लक्षात येईल असं मला वाटतं. खूप छान झालं. अतिशय
फार पहिल्यांदा बोललो, मला खूप हरावून गेलो तुझ्या या सगळ्या व्यक्तिमत्वाकडे. आणि म्हणून अतिशय नम्रपणे सांगतो की तुझ्या आई वडिलांना देखील तितकंच मनापासून मला कौतुक करावं असं वाटतं की शेवटी कसं आहे, असं मी नेहमी गमतीत म्हणतो की झाड तुम्ही कुंडीत लावलं की ते बोन्साय होतं. त्या जर झाडाला, त्या बीजाला उत्तम जर तुम्ही जागा किंवा उत्तम जर वातावरण दिलं ना, त्याच्यामधनं जशनतारा निर्माण होऊ शकतो. पुन्हा मनापासून खूप कौतुक, मनापासून आभार तुझे. थँक्यू. खरं प्रश्न काय विचारायचे? थँक्यू सर. खरंच थँक्यू. मी खरं म्हणजे भारून गेलो तुम्ही जे सगळं म्हणालात त्याने. खरं थँक्यू. जसन सर, मला थोडा प्रश्न विचारायचा आहे. प्लीज. गौतम थोरवे बोलतोय. गौतम, तू तर मला डेटिंग ऍडवाइसच विचार माझ्या मते. नाही त्याबद्दल नाही. जेव्हा तुम्ही बिझनेस एक्सपांड करत होतात ग्लोबली, तेव्हा तुम्हाला काही अडचणी आल्या का, किंवा ते त्याच्या मागे विजन काय तुम्ही ठेवलेलं? आणि म्हणजे एकदम आपण आपलं एकदम असं बोललात तर एकदम कल्चरल तुमचा जो बिझनेस होता तो डायरेक्ट तुम्ही एक्सपांड केला आणि तो एकदम वर्सटाईल केला. तर ती आयडिया कुठून आली तुम्हाला आणि त्यात तुम्ही कसं यश मिळवत गेला, ह्याबद्दल थोडं जर मार्गदर्शन केलं तर खरंच आमच्या स्टुडंट्सला त्याचं खूप हे होईल, आणि इव्हन आम्हाला सुद्धा, आम्हाला तरुणांना सुद्धा त्याचा एक चांगली आम्हाला हे मिळेल. त्यामुळे मी सर तुम्हाला आय थिंक अनेक लोकांना ग्लोबल एक्सपान्शन मध्ये चॅलेंज असा होतो की कोणी म्हणजे जरी आपण आपली कंपनी इंडियामध्ये व्हेरी वेल नोन असेल, आपण जेव्हा बाहेर जातो तेव्हा कोणी आपल्याला ओळखत नाही. तर तेव्हा आपल्याला असं होतं की अरे हे कोण लोक आले आणि हे का अशा आपल्याला विकतात. जर आपण अशी अप्रोच घेतली की आमच्याकडे हे आम्ही तुम्हाला विकतोय आणि तुमचं म्हणजे यू शुड बाय फ्रॉम अस, तर मग ते फार चॅलेंजिंग वाटतं. हे आम्हाला पटकन कळलं की आम्ही असा अप्रोच नाही घ्यावा. तर आम्ही वेगळा अप्रोच घेतला की ठीक आहे, आम्ही जे केलं आहे ते 35 वर्ष फार सिन्सिअरिटीने आणि चांगल्यापणे इंडियामध्ये केलं आहे आणि ह्याचं यश पण आम्हाला मिळालं आहे. तर आम्ही ह्याच्यातनं जे काय शिकलो त्याच्यातनं आम्ही आता तुमच्यासाठी काय करू शकतो, हाऊ कॅन वी हेल्प यू. मे बी यू आर फेसिंग सम प्रॉब्लेम्स ऑन द कलर फ्रंट, मे बी युअर करंट सप्लायर्स आर not servicing you properly, maybe you have some quality issues with them, maybe you are wanting to launch something new which we can help you out with. तर what do you need from us, rather than so असा अप्रोच घेतल्याने लोक फार जास्त आमच्या प्रती वेलकमिंग झाले आणि मग आपण फार दूरनं आलो किंवा आम्ही त्यांच्यापेक्षा कल्चरली वेगळे आहोत असं काही अनुभव आम्हाला कमी त्यांनी येऊ लागले. आणि मग ऑफकोर्स बिझनेस पण फार वाढला त्यांनी. दुसरी गोष्ट आहे की आपण माणुसकीबद्दल पुष्कळसं बोललो आहे. तर कुठेही असले लोक, जरी मेक्सिकोमध्ये असले किंवा अमेरिकेत पण असले, पण इन दी एंड दे आर ऑल्सो ह्युमन बिंग्स. तर आपण पण त्यांच्याशी तसं वागलं तर ते त्या ह्युमन टू ह्युमन लेवलला डेफिनेटली कनेक्ट करतात आणि देन दे ट्रस्ट यू. अँड वन्स दे ट्रस्ट यू then it is up to you to not mess with that trust. तर खरंच आता आम्ही तुम्हाला सांगतो, आता मेक्सिकोमध्ये ऑफिस केलं, ब्राझीलमध्ये केलं ऑफिस, तर इथनं ते तिथे मटेरियल जायला 3 महिने लागतात. तर कोणीतरी आता तुम्हाला ऑर्डर देत आहे थिंकिंग की 3 महिन्यानंतर ते येईल, तर किती विश्वास असावा त्यांना तुमच्यावरती की अरे तुम्ही पाठवा, ते 3 महिने तुमच्यासाठी थांबलेत. तर ऑफकोर्स तुम्हाला पण इथे कष्ट घ्यायला हवेत टू मेक शुअर एव्हरीथिंग गोज राईट, त्याच्यात काही चूक नाहीये. आणि जे काय तुम्ही तिथे प्रॉमिस करून आला ते खरंच तुम्ही डिलिव्हर करतात. तर हे जेव्हा लोकांना कळतं तर ते जास्त ट्रस्ट करू लागतात. आणि देन इट डझंट रिअली मॅटर की तुम्ही इंडियन आहात की मेक्सिकन आहात की तुम्ही कुठनं आलात. देन यू आर जस्ट ह्युमन बिंग्स हू ट्रस्ट इच अदर अँड वॉन्ट टू डू गुड फॉर इच अदर. असं स्टँड घेतला तर देन द होल थिंग अबाउट ग्लोबलायझेशन becomes easier. दुसरं जे मी सांगू इच्छितो की मला जे स्पेसिफिकली चॅलेंजेस आले की खूपशा गोष्टी मी आईकडनं ऍडवाइस घेतला किंवा आमच्या कंपनीच्या लोकांकडनं ऍडवाइस घेतला, पण हे ग्लोबल खूपशा गोष्टी होत्या ज्या कोणीच पाहिल्या नव्हत्या. जसं की प्रत्येक कंपनीचे टॅक्सचे लॉज आहेत ते वेगळे वेगळे आहेत. तर हे सगळं एकत्र कसं सिंक करणं आणि ह्या ज्या लॉजिस्टिकल गोष्टी आहेत ह्यांच्यासाठी वी हॅड टू फाइंड द राईट पार्टनर्स. प्रत्येक कंट्रीमध्ये लोकल पीपल हू हॅव द एक्सपर्टीज आणि हू हॅव द रिक्वायर्ड नॉलेज. तर असं करून नात्यातनच बिझनेस आय थिंक एक स्टेप करून वाढत चाललाय आणि याचा मला आनंद होतो.
मस्त मस्त सर मस्त. आपले मंदार सर इथे आहेत. ते स्वतः खूप सुंदर दिग्दर्शक आहेत, ते सूत्रसंचालक आहेत. त्यांना मस्त. तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. मी मंदार सरांना रिक्वेस्ट करतो की मंदार सर प्लीज प्रश्न विचारा. नमस्कार ईशानजी, नमस्कार 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 अरुंधती, नमस्कार. नमस्कार मंदार सर, नमस्कार. तुमचं दर्शन पाहून तुमचं दर्शन झालं, आनंद झाला, बरं वाटलं. यस, अरे मी होतोच, मी ऐकतोय. एक फरमाईश करायची आहे, प्रश्न नाही विचारायचा. एक एखादी भीमराव पांचाळांची गझल जर ऐकवलीत तर फार मजा येईल तुमच्या आवाजात. आय डोंट थिंक मला अशी तोंडपाठ आहेत त्यांच्या गझली. ऑफकोर्स मी ऐकल्यात आणि त्या फार सुंदर आहेत, पण तुमची फरमाईश मला म्हणजे निराश नाही करायचं तुम्हाला. तर तुमची हरकत नसेल तर मी माझ्या गुरु किशोरी त्यांची एक गझल ऐकवतो. नक्की दोन ओळी नक्की फक्त. चालेल, ठीक आहे. नक्की नक्की. खूपशा लोकांना माहित नाही की गाणं सरस्वती किशोरीताईंनी गझल पण फार रचल्या, आणि इनफॅक्ट त्यांचीच इच्छा होती की मी गझलचा अभ्यास करावा, म्हणून तो मी सुरू केला. तर त्यांची एक रचना 2 ओळी म्हणतो. ओके. जमाना याद तेरा, जमाना याद तेरा, ए दिले नाकाम आता है, टपक पड़ते हैं आंसू, जब वफा का नाम आता है, जमाना याद तेरा, जमाना याद तेरा, वफा तुमसे करेंगे, दुख सहेंगे, नाज उठाएंगे, जिसे आता है दिल देना, जिसे आता है दिल देना, जिसे आता है दिल देना, उसे हर काम आता है, टपक पड़ते हैं आंसू, जब वफा का नाम आता है, जमाना याद तेरा, जमाना याद तेरा. क्या बात आहे. थँक्यू 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 थँक्यू. थँक्यू. पुढच्या वेळेला नक्की मी तयार करून येईन तुमच्या आवडीची गझल. सुंदर सुंदर सर. इव्हन तुम्ही अभंगही खूप छान बोललात सर. थँक्यू थँक्यू. हो. म्हणजे माझं असं स्वतःचं वैयक्तिक मत आहे की गझल ही प्रेम करायला शिकवतं आणि प्रेम कसं करावं हे अभंग शिकवतात. अगदी जीवनच कसं जगावं हे Yes, सगळं yes, अर्थ yes. आपल्या संतांनी सांगून गेलेलं आहे आपल्याला. दुसरी कुठे Yes. बघायची गरज नाहीये. खरंच. अच्छा. आता कोणाचे प्रश्न नाही, आपण पुढे जाऊया का श्रीराम? आभाराचं घे रे. हो. पुन्हा एकदा थँक्यू. खूप धन्यवाद मला इथे बोलवणं करता. मी आमच्या NSS चा स्टुडंट निखिल विनंती करतो निखिलला की निखिल तू कृपया आभार प्रदर्शन करावं. निखिल. धन्यवाद सर. आवाज येतोय सर? हो 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 बोल. ओके सर. धन्यवाद सर. आजच्या संवाद मानाचा या कार्यक्रमाला लाभलेले वक्ते दशन भूमकर सर यांनी आज आमच्यासोबत दिलखुलासा गप्पा मारल्या. यातून आम्ही खूप काही शिकलो. दशन सर तुमचे खूप खूप आभार. आजच्या मुलाखतकार डॉक्टर अरुंधती भालेराव मॅडम तुमचेही आभार. तसेच उपस्थित संस्थेचे अध्यक्ष श्री विलास टोसे सर, सचिव प्राध्यापक डॉक्टर प्रदीप ढवळे सर, श्री अक्षर पारसनीस सर, किशोर मसूरकर सर, तसेच प्राचार्य डॉक्टर हर्षला लिखिते मॅडम, लॉ कॉलेजचे प्राचार्य ॲडव्होकेट सुरेश प्रधान सर, ज्युनियर कॉलेजच्या प्राचार्य डॉक्टर सीमा हर्डीकर मॅडम, तसेच प्रायमरी व प्री प्रायमरीच्या प्रिन्सिपल डॉक्टर वैदेही कोळंबकर मॅडम, तसेच प्रायमरी सेक्शनच्या कोऑर्डिनेटर लक्ष्मी मॅडम यांचेही आभार मानतो. तसेच इतर मान्यवरांचे, FB लॉ वगैरेंचे व उपस्थित सर्वांचे आभार मानतो. झूमच्या माध्यमातून हा योग आणून द्यायचा प्रयत्न करतात ते म्हणजे आपले प्राध्यापक गौतम थोरवे सर यांचेही आभार मानतो. तसेच
हा कार्यक्रम संपन्न झाला असे जाहीर करतो. उद्या पुन्हा भेटू नवीन वक्त्यांसह. धन्यवाद.